शिवतनयवरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझा चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकाम। लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूच आमचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच तुझे नाते। वाटतो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी। तू माय एक करिसी मम चोजनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। श्री ललिता देव्यै नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु। ललिता श्री महालक्ष्मी लक्ष्मी रमा च पद्मिनी, कमला संपदी ईशा च पद्मालय इंदिरेश्वरी। परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी, परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी शक्तिशा पुरुषोत्तमी। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आतापर्यंत ललिता सहस्रनाम स्तोत्रामधल्या 179 नामं आपण श्लोक आपण बघितलेले आहेत आणि 979 पर्यंत नामं पण बघितलेली आहेत. 980 नावं आपण बघितल्यात. आता 981 नाम आपण आता बघणार आहोत. काल हे त्या श्लोकामधलं शेवटचं एक नाम शिल्लक राहिलं होतं, आपण काल बघितलं नाहीये. आज आपण ते बघणार आहोत. ते नाम असं आहे ज्ञान ज्ञेय स्वरूपिणी. आतापर्यंत जी नावं आपण तिची अभ्यासली, माहिती करून घेतली, त्याच्यामध्ये वाग्देवी ती ज्ञानाचं भंडार आहे असं वारंवार आपल्याला सांगतायत की तिचं महत्व सांगतायत, तिच्याकडे किती आहे. ज्ञानाद्वारे आपण तिच्या आणि ते ज्ञान आपण संपादन करायचंय आणि तिच्यापर्यंत पोहोचायचंय असंही ते आपल्याला सुचवत आहेत. आता या नामामध्ये तर त्या आपल्याला सांगतायत ज्ञान ज्ञेय स्वरूपिणी. ज्ञान आणि ज्ञानच फक्त, म्हणजे आपण म्हणतो ना की हे आणि हेच फक्त, म्हणजे हेच एकमेव असं आहे. तसं ज्ञान ज्ञेय हे दोन्ही ज्ञान आणि ज्ञानच. कारण सर्वोत्तम जे ज्ञान आहे, सर्वोच्च जे ज्ञान आहे ते फक्त तीच जाणती आहे आणि तीच त्या ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून ज्ञान ज्ञेय स्वरूपिणी असा तिचा उल्लेख वाग्देवींनी इथं केलेला आहे. म्हणजे ज्ञानाचं सर्वोच्च रूप तीच फक्त जाणते, तीच ज्ञान आहे आणि ती ज्ञान देणार ज्ञान ज्ञेय ती आपल्याला आपल्यासाठी ती देतीये, ते पण तीच आहे असं या शब्दशः ह्याचा अर्थ आपल्याला इथं दिसतोय. वाग्देवींनी जे तिचं नाव दिलेलं आहे त्याचं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत आपल्याला हे सांगतायत की परब्रह्म हे सर्व प्रकाशांचे प्रकाश आहेत, ते स्वतः ज्ञान आहेत, ते सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि ज्ञानाद्वारेच आपल्याला ते फक्त प्राप्त करता येणे शक्य आहे. हे गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण तिला जर जाणून घ्यायचं असेल तर ज्ञान जाणून घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. कारण ब्रह्माचे मूळ स्वरूप जे आहे ते परब्रह्म म्हणून जे आहे ते सर्व ज्ञानच आहे आणि ज्ञानेय हा येथे एक पात्रता दाखवणार, म्हणजे तो ज्ञेय आहे, ज्ञानेय आहे. म्हणजे ती पात्रता आहे आपली की हा आपण त्याला ज्ञानी असं म्हणतो बघा,
की ज्ञानी आहे हा म्हणजे काय, तर ही त्याची एक प्रकारची पात्रता आहे की त्याच्याकडं असणारा ज्ञानाचा खजिना असणारी ती व्यक्ती आहे, त्याला आपण ज्ञानी म्हणतो. हे असं जे आहे त्या शब्द म्हणून उल्लेख केलं आहे, त्याची जी पात्रता आहे तो ज्ञेय आहे असं आपण म्हणतो. तिला ललिता मातेला सुद्धा केवळ आणि केवळ आपण ज्ञानाद्वारेच ओळखू शकतो आणि तिला ओळखण्यासाठी आपल्यालाही ज्ञानच प्राप्त करून घ्यावं लागतं. ब्रह्मज्ञान हे नेहमीच अंतर्ज्ञानामध्ये आहे आणि त्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही. आपण आपल्या अंतरात्म्याला ओळखणं, आपल्या आतल्या अंतरंगातल्या परब्रह्माला ओळखणं हेच त्यासाठी आहे. कारण या योगेत जीव म्हणजे आपण भोगता, जीव म्हणजे आपण भोगतो लोक, आणि जगत म्हणजे तो भोगता हा त्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. म्हणजे आपल्याला जर ते ज्ञान प्राप्त झालं तरच आपण तिला ओळखू शकणार आहे आणि तिला एकदा ओळखण झाली, तिची एकदा ओळख झाली की आपल्याला आपोआपच काय होणार आहे की शाश्वत आनंद प्राप्त करेल. ती आनंदाचा खजिनाच आहे, ज्ञानाचा खजिना आहे, सर्वोच्चम शक्ती सामर्थ्य सगळं तिच्याकडे आहे. त्यामुळे तिला एकदा ओळखलं की आपल्याला ते सर्व प्राप्त होणार. म्हणजे आनंद देणारा आनंद घेणारा असा जीव, आनंद देणारे जगत म्हणजेच भोगता हा जीव जो आहे, हा आतील जो जीव आहे तो आपल्याला ब्रह्माचं मार्गदर्शन करतो. ब्रह्म म्हणजे इथं ब्रह्मज्ञान असा अर्थ आहे. आणि हे सगळं मिळून हे सगळं ब्रह्मज्ञान स्वरूपिणी असणारी आमची ललितांबिका आहे. तिचं स्वरूप तसं आहे, ज्ञेय स्वरूपिणी आहे आणि या मातेचे स्वरूप आपल्याला केवळ आणि केवळ फक्त ज्ञानाद्वारेच जाणून घेता येते. आतापर्यंत आपण जी नामं बघितली त्यामधनं आपल्याला वाग्देवी हेच सांगतायत की तिचं स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला हे ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. ते ज्ञान कोणतं? आतापर्यंत इतकी नावं बघितली आपण, 980 नावं आपण बघितली तिची. त्या प्रत्येक नावामध्ये तिचं स्वरूप, तिच्याकडे असणारं ज्ञान, तिच्याकडे असणारं सामर्थ्य हे सगळं आपण बघत आलेलो आहोत आणि हे ओळखण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे. आणि म्हणजे ह्याच्या पुढं आतापर्यंत तिचं सगळं वर्णन त्यांनी तिच्या गुणांचं सामर्थ्याचं केलेलं आहे. आता तिचं प्रत्यक्ष प्रकटीकरण होणार आहे आणि त्याकडे आपण आता जात आहोत या पुढच्या नामांमधला. पुढचं जे नाव आहे ते 900 म्हणजे पुढचा जो श्लोक आहे आता 180 नंबरचा श्लोक आता या पुढे आपण बघणार आहोत. 981 नंबरचं नाव झालं आणि 180 नंबरचा श्लोक आता आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये तिची जी नावं आहेत ती अशी आहेत: अनघा अद्भुत चरित्रा वांछितार्थप्रदायिनी, एक ओळ राहिली, योनी मुद्रा त्रिखंडेशी त्रिगुणांबा त्रिकोणका, अनघा अद्भुत चरित्रा वांछितार्थप्रदायिनी. आता ह्या श्लोकामध्ये आपण 8 नावं 7 नावं आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं जे नाव आहे ते योनी मुद्रा. आपण मागच्याच एका नावामध्ये आपण दशमुद्रा समाराध्या असा अभ्यास केलेला आहे मुद्राचा. त्यावेळेस मी बऱ्याच मुद्रेविषयी तुम्हाला सगळे कल्पना द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर दशमुद्रा या नावात ज्या 10 मुद्रांचं विवेचन आलंय त्यापैकी ही योनी मुद्रा 9वी मुद्रा आहे. योनी ही दैवी प्रजनन शक्तीचे वैशिष्ट्य प्रतीक रूप आहे. योनी मुद्रेद्वारे ललितांबिकेचे पूजन करणे म्हणजे दैवी प्रजनन शक्ती जी आहे ती शक्ती, तिचा अधिकार आपल्याला मिळतो. म्हणजे आपल्याला जर प्रजनन शक्ती आपली वाढवायची असेल, म्हणजे काही जर आपले प्रॉब्लेम असतील तर आपल्याला ह्या दैवी शक्तीचं प्राप्ती करून घेण्यासाठी योनी मुद्रा ही जी आहे तिचा वापर करायचा. कारण ललितांबिकेचं पूजन योनी मुद्रेद्वारे केलं तर ती आपली ही प्रजनन शक्ती वाढवायला मदत करते. आपण साधक भक्तांनी मात्र ते ज्ञान प्राप्त करून घेणं आणि त्यामुळे काय होतं, आपोआपच साधकांच्या मध्ये परिवर्तन निर्माण होतं आणि भक्तीची ओढ, ज्ञानार्जनाची ओढ असा अर्थ सुद्धा इथं घेतला तरी चालतो. म्हणजे इथं योनी मुद्रा म्हणजे फक्त प्रजनन म्हणजे फक्त संततीची निर्माण करणार असं नाहीये, तर आपल्या ज्ञानाचं वर्धन, जसं आपण आपल्या प्रपंचामध्ये आपल्या वंशाचं वर्धन करण्यासाठी प्रजनन करतो तसं आपल्या ज्ञानाचं वर्धन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या योनी मुद्रेचा अभ्यास केला तरी चालतो. आपोआपच आपली
ह्या योनिमुद्रेच्या अभ्यासातून आपल्याला आपल्या ज्ञानाचं परिवर्तन होतं, साधकांच्या मनामध्ये परिवर्तन होतं, भक्तीची ओढ आपल्याला लागते, ज्ञानार्जनाची ओढ आपल्याला लागते. असाही अर्थ घेतला तरी सुद्धा हरकत नाहीये, असाही अर्थ इथं अभिप्रेत होतो. भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगतायत की मम योनिर महद ब्रह्मा, म्हणजेच काय की महन ब्रह्म म्हणून जे ओळखलं जात आहे त्याचं आदिम स्वरूप म्हणजेच हा ही योनी आहे. म्हणजे योनी मुद्रेचा अभ्यास करताना ते सांगतायत की मी मम योनिर महद्ब्रह्म, मी महद्ब्रह्म स्वरूपामध्ये आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला योनी मुद्रेने सुद्धा करता येईल. म्हणजे सृष्टीमध्ये असणारी प्रकृती जी आहे ती नवनिर्मितीचं कारण आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की पुरुष प्रकृती एकत्र आले तरच प्रजनन होऊ शकतं आणि म्हणून इथं ते सांगतायत की ही ब्रह्मा सृष्टीतील प्रकृती ह्या सगळ्यांचं जेव्हा नवनिर्मितीसाठी कारण जे आहे ते ह्या भगवंत आपल्याला सांगतायत की ह्या योनिमुद्रेच्या अभ्यासानं तुम्हाला ते मिळवता येतं. योनिमुद्रा ही साधक आणि दैवी माता यांच्यामधील गुप्त संवाद आहे. याच्यामध्ये आपण त्या मुद्रेचा अभ्यास केला, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं तर तिथं ही दैवी शक्ती जी आहे आपली ललितांबिकेची ती आपल्याला सक्षम बनवते. ती आपल्याला तेवढं गुप्तपणानं आपल्यामध्ये असणार ज्ञानामध्ये वाढ करून देते, साधकांच्या ज्ञानामध्ये वाढ करून देते. जिथे दैवी माता ज्ञान देते आणि आपोआपच परिणामी आपल्याला काय होतं तर आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आपल्याला तेच महत्वाचं आहे आणि मुक्ती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न ही ललितांबिकाच करते आहे. म्हणजे आपले साध्यच आहे ते की तिच्या साह्यानं आपल्याला मुक्तीप्रत जायचं आहे आणि ते देण्याचा प्रयत्न ती आपल्याला करते. दोन्ही आणि इथं हे गुप्त रूपानं म्हणजे गुप्त संवाद आहे साधक आणि देवी मधला. आणि म्हणून सार्वजनिकरित्या ह्या योनिमुद्रेच्या अभ्यासाचं सार्वजनिकत्व करायचं नाहीये. म्हणून आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून सार्वजनिकपणे जर कोणी काही अशा वैषयिक चाळे करू लागलं तर ते आपल्याला बघवत नाही. म्हणून इथं ह्या नामामध्ये आपल्याला हे सांगतायत वाग्देवी हे सगळा देवी मधला आणि त्या साधकामधला हा गुप्त संवाद आहे. तसं आपण सगळं गुप्तपणे सगळं केलं पाहिजे, तिची भक्ती केली पाहिजे, तिचं ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणजे आपण सार्वजनिकरित्या मी आता मुक्ती मिळवण्यासाठी तिची भक्ती करतोय असं जर ओरडून कोणी सांगायला लागलं तर ते योग्य नाहीये. इतकं आपल्याला शांत गुप्तपणानं आपण केलेली भक्ती जी आहे ती म्हणजे आपण जसं या हाताला सुद्धा कळता उपयोगी नाही दान जर आपण काही केलं तर, तसं आपण जे ज्ञानार्जन करतो आहोत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे तिच्याद्वारे तिची भक्ती करण्याद्वारे तर ते कुणालाही सार्वजनिकरित्या त्याचं कुठंही प्रदर्शन करता उपयोगी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच वापर जर तसा झाला तर त्यालाच आपण व्यभिचार असं म्हणतो आणि असं व्यभिचारी आचरण करणं हे योग्य नाहीये. म्हणून ललिता मा योनिमुद्रेत आहे तर आपण फक्त तिचा असा गैरवापर कधीच करणार नाही ही वाग्देवींना अपेक्षा आहे. म्हणजे तिची जर आपण योनिमुद्रेमध्ये तिचा अभ्यास करायचा आहे म्हणून त्याचा अभ्यास करताना त्याचा सार्वजनिक वापर नकोय. ललितांबिकेला सुद्धा तेच हवं आहे आणि त्या वाग्देवी सुद्धा तेच अपेक्षा करतात. योनिमुद्रा ही या 3 प्रकारच्या असतात. म्हणजे काय त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय करायचं, ती शक्ती प्राप्त करून घ्यायची म्हणजे काय करायचं तर त्या काही तृप्तीसाठी ज्ञान संतती आणि संपत्ती हे मिळवण्यासाठी ह्या नवार्ण पूजेच्या दरम्यान ह्या योनिमुद्रेचा अभ्यास केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो. एक आहे ते म्हणजे प्राथमिक ध्यान पद्धती दरम्यान म्हणजे आपण जे काल मी दाखवलं होतं की ध्यान मुद्रा म्हणजे काय तर आपल्या ह्या 5 बोटांचा वापर तर्जनी आणि अंगठा एकत्र घ्यायचा आणि 3 बोटं पुढे सरळ करायची ती जी ध्यान मुद्रा आहे. अशा ध्यान मुद्रेमध्ये आपण आपल्या डोक्यातील ज्ञानेंद्रियांना ते जोडले जातात. आपण जेव्हा असं ध्यान मुद्रेमध्ये बसतो आणि आपल्या डोळ्यांच्या साह्यानं आपण आपल्या भ्रूमध्ये म्हणजे 2 भुयांच्या मध्ये एकाग्रतेनं जेव्हा काही बघायचा प्रयत्न करतो तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तिचं ध्यान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआपच आपल्या डोक्यातील ज्ञानेंद्रियांना ते जोडले जातं. म्हणजे ज्ञानेंद्रियांना सगळे
या 5 बोटाद्वारे आपण एकत्रितपणे आणू शकतो आणि अंतरंगातील सूक्ष्म ध्वनीची जाणीव आपल्याला करून घेता येते. म्हणजे आपल्याला जेव्हा जर कोणी ध्यानधारणा करत असेल तर त्यांना बघा, डोळे मिटून आपण जर बसलो तर आपल्याला एक प्रकारचे काही ध्वनी आपल्या कानामध्ये आपल्याला ऐकू येऊ लागतात. एखाद्या देवळामधल्या घंटेचा आवाज आपल्याला ऐकू येतो, एखाद्याच्या देवघरातल्या घंटीचा आवाज आपल्याला ऐकू येतो, किंवा सुमधूर अशा पैंजणांचा नाद आपल्याला ऐकू येतो. हे सगळे ध्वनी जे आहेत हे आपल्या कानामध्ये त्यावेळेस येतात. पण जेव्हा आपण ती ध्यानधारणा करतो त्यावेळेस सूक्ष्म ध्वनींची जाणीव होणं हा एक पहिला प्रकार आहे. नंतर दुसरं म्हणजे ही मुद्रा जरा कठीण, म्हणजे आपण दुसरी जी मुद्रा आहे, 2 प्रकारे आपण ह्या योनी मुद्रेचा अभ्यास करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. दुसरी जरा कठीण आहे, कारण इथं आपल्याला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय आणि मुद्रा ध्यान लावायचंय आणि त्याचबरोबर आपल्याला मंत्र ह्याची पण सांगड घालायची. हे सगळं होणं अवघड आहे, कारण श्वासावर नियंत्रण ठेवलं तर आपण तोंडातून मंत्र उच्चारण करतो, तो एखाद्या वेळेस चुकू शकतो. आणि त्याच वेळेला आपण मुखातून म्हणजे श्वास नियंत्रण करायचंय, मुद्रा ध्यान ठेवायचे आणि मंत्र म्हणायचे. हे सगळ्याची सांगड घालायचं फार अवघड आहे. जे ऋषीमुनी किंवा योगी लोक जे असतात ते शक्यतो अशा तऱ्हेनं ह्या ध्यानधारणेचा अभ्यास करत असतात. आणि तिथं मात्र ह्या कुंडलिनीची जागृती आपल्या भ्रूमध्ये त्यावेळेस झालेली दिसून येते आणि त्या हालचालींची जाणीव करून घेता येते. आणि ध्यानाची ही सर्वोच्च पातळी आहे. आपण जेव्हा कुंडलिनीच्या चक्राचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा सगळ्यात शेवटी ध्यानाचं जेव्हा शेवटच्या चक्रामध्ये आपण पोहोचतो तेव्हा तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं एक प्रकारचे प्रकाश, एक प्रकारचे अवजेड असा आपल्याला दिसतो वगैरे. असा अभ्यास आपण केलेला आहे की कुठल्या कुठल्या रंगांचे, निळा, केशरी, पांढरा, शुभ्र असे समजा आपल्याला जर प्रकाश दिसू लागले तर आपली ज्ञानाची पातळी एक एक उंच 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 जाते आहे हे आपल्याला त्यातून कळत असतं. हे जरा थोडंसं अवघड आहे, परंतु योनीची मुद्रा जरा जी आहे ही 3 प्रकारामध्ये, एक म्हणजे काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी. काय प्राप्त करून घ्यायचे तर संपत्ती आणि ज्ञान, या 3 गोष्टी प्राप्तीसाठी आपण त्याचा वापर करतो. दुसरे आहे ते ध्यान पद्धती, म्हणजे ध्यान मुद्रा, म्हणजे 2 बोट म्हणजे आपण 5 बोटांच्या साह्यानं ध्यान मुद्रा करून आपण आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या सगळ्यांना त्यांची ताकद एकवटायची. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे ध्यान मुद्रेमध्ये बसून आपण मंत्रांच्या योगानं त्याची सांगड घालायची आहे आणि सगळ्याची आणि श्वासावरती नियंत्रण ठेवायचं आहे. हे सगळं केलं तर आपल्याला आपोआपच उच्च कोटीचं सर्वोच्च ज्ञान आपोआपच प्राप्त होतं आणि ती आपल्यापुढं प्रकट होते. ललितांबिकेचं जे रूप आहे ते आपल्यापुढं प्रकट होतं. वाग्देवी ललितांबिकेला योनी मुद्रा स्वरूपात आहे असं म्हणून तिला योनी मुद्रा स्वरूपामध्ये सुद्धा तीच आहे असं संबोधन त्यांनी तिच्यासाठी वापरलेलं आपल्याला इथं दिसतंय. दुसरं जे नाव आहे ते म्हणजे त्रिखंडेशी, 983 नंबरचं नाव आहे. त्रिखंड ही सुद्धा 10वी मुद्रा आहे. आताची योनी मुद्रा ही 9वी मुद्रा होती, आता ही 10वी मुद्रा आहे त्रिखंडे. तर त्रिखंड ह्या त्रिखंड मुद्रेचा अर्थ आहे की विविध त्रिगुणांचे एकाच अस्तित्वात एकत्रीकरण असं देखील होतं. त्रिखंड, त्रि म्हणजे 3, मग 3ही गुणांचं एकत्रितपणे जे अस्तित्व आहे त्यांचं एकत्रीकरण जे आहे त्याला त्रिखंड मुद्रा असं म्हटलं जातं. साधक, त्याचा गुरु आणि ज्या देवीची शक्ती जी आहे ती, हे सगळे जर एकत्र आले, 3ही गोष्टी साधक, गुरु आणि दैवी शक्ती, हे 3ही एकत्र आले तर त्यावेळेस जी त्रिखंड मुद्रेमध्ये आपण जर प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न केला तर तिथं ती आपल्याला प्रकट रूपानं सिद्ध झालेली दिसते. तसंच एखाद्याकडनं आपल्याला काही ज्ञान घ्यायचं आहे, म्हणजे ज्ञान देणारा, ज्ञान घेणारा, ज्ञाता आणि ज्ञानाचा मार्ग, हे 3ही एकत्रित आले तरी सुद्धा आपल्याला त्रिखंड मुद्रामध्ये आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू. त्रिगुण तर आहेतच, हे 3ही गुण एकत्रितपणे अस्तित्वात आले, त्यांचं विलीनीकरण झालं
आणि त्याच वेळेला साधकानं जर या त्रिखंड मुद्रेचा वापर केला तर या आधीच्या नावात सांगितल्याप्रमाणे मागितलेलं सर्वोच्च ज्ञान आपल्याला तिथं प्राप्त होऊ शकतं. म्हणून ही त्रिखंडेशी मुद्रा असं सुद्धा त्रिखंडेशी असं म्हणजे आणि मागच्या एका नावामध्ये पण तिचं हे नाव आलेलं आहे बघा. तसाच या त्रिखंडेशी या नावाचा आणखीन एक अर्थही आपण असाही सांगू शकतो की पंचदशी मंत्रामध्ये त्रिखंडेशी देवता आहे आणि त्या पंचदशी म्हणजे पंचदशाक्षरी मंत्र जो आहे त्या 3 फुटांची शक्ती तिथे सुद्धा 3 त्रिखंडेशी म्हटलेलं आहे. 3 खंड केले, 3 फुट केलेली आहेत त्या पंचदशाक्षरी नावाची, 3 भाग केले आणि ते सगळे एकत्रितपणे आणले. 3 फुट, 3 खंड, 3 भाग हे सगळं त्या नामामध्ये आहे, त्या मंत्रामध्ये आहे. ते एकत्रितपणे आले तर आपोआपच ही त्रिखंडेशी ही जी ज्ञानाची पद्धती आहे, नाम जे आहे हे नाम तिथे येतं आणि आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतं. म्हणजे व्यापक दृष्टिकोनातून जर आपण त्रिखंडेशी मुद्रेचा विचार केला तर ही मुद्रा सगळ्यात महत्वाची ही ब्रह्म म्हणूनच ओळखली जाऊ शकते. बोटांच्या स्थितीची जी मुद्रा दर्शविते ते आता मी परवा सांगितलं होतं की आपल्याला अंगठा आणि तर्जनी जोडायची आणि 3ही बोट बाजूला करायची. ही 3 बोटांचं एकत्रीकरण येणं म्हणजे हे त्रिखंड हे एकत्र येत आहेत. आता 3 गोष्टी कोणत्या आहेत की निर्मिती, पालन आणि प्रलय हे तिन्ही सुद्धा ह्याच गोष्टींनी होणार आहे. म्हणजे समजा एखादा साधक जर ह्या अशा तऱ्हेनं ध्यानमुद्रा लावून जर काही अभ्यास करत असेल, मंत्र जपत असेल, पंचदशाक्षरी मंत्राचा जप करत असेल, त्रिखंडेची मुद्रा धारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर एक परिस्थिती अशी येईल की त्या मुद्रेद्वारे निर्मिती, त्याला ज्ञानाची निर्मिती झाली, नवीन नवीन शिकण्याची निर्मिती होते, नंतर पालन करण्याची ते त्याच्यामध्ये स्थित होते. म्हणजे त्याच्याकडे ते सगळं राहायला येते. आता त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण एक वेळ अशीही येते की त्या ज्ञानाचा सगळा संहार म्हणजे विघटन होण्याची सुद्धा स्थिती त्याच मुद्रेद्वारे होते. म्हणजे निर्मिती, पालन आणि विघटन या तिन्ही क्रिया ह्याच त्रिखंडेशी मुद्रेमध्ये सुद्धा होऊ शकतात. आणि विघटन होऊ नये नाहीतर म्हणजे मी असे एक उदाहरण ऐकलेली आहेत की काही जे असे अभ्यास करणारे लोक आहेत मुद्रांचा तर त्यांना ध्यान मुद्रा लागल्यावर त्यांना आपण काय करतोय ते कळत नाही. आमच्या ओळखीतलेच त्यांच्या एका मित्राचीच बायको होती तर ती अशा या मुद्रांचा अभ्यास करत होती आणि तिला आपण काय करतोय हे कळत नव्हतं. ती त्या ध्यान मुद्रेमधनं उठली, चालत चालत गेली आणि त्या आपल्याकडे जे पूर्वी असे सज्जनचे घर असायची बघा, म्हणजे कडेला नुसते कठडे असायचे. त्याला आता आपल्याकडे असतं तसं काही नसायचं, कठडे फक्त असायचे गॅलरी. म्हणजे आता जे टेरेस वगैरे अगदी पॅक बंद असतात, उंच असतात, तसं त्याला नुसते कठडे असायचे. तर ती त्याच्यावरनं सरळ म्हणजे सरळ सरळ चालत जाऊन त्या सज्जावरनं पुढे चालतच निघाले. म्हणजे तिला त्या योनी मार्गामध्ये तिला इतकी ध्यानामध्ये ती एकाग्र झाली होती की तिला आपण कुठं चालतोय काय करतोय हे कळेना आणि ती त्याच्यावरनं म्हणजे त्याच्यावरनं चालत चालत जाऊन खाली पडली आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला. कशाने मृत्यू झाला हेही कळलं नाही. म्हणजे हे जे आहे हे विघटन नाही. म्हणजे असं पण होऊ शकतं. म्हणजे आपण किंवा असेही लोक असंही सांगतात की जेव्हा हे शिकवतात योगाची योग निद्रा शिकवतात बघा, तर त्यावेळेस सुद्धा ते आपले योग निद्रा शिकवताना ते जे शिक्षक असतात ते तेवढ्या ताकदीचे पाहिजेत की त्यांना आपल्याला जर खरोखरी योग निद्रा लागली तर त्याच्यातून जागा करण्याची ताकद सुद्धा त्यांच्याकडे असायला पाहिजे. आणि म्हणून इथं त्यांनी या वाग्देवी सांगतायत आपल्याला की ही ब्रह्मस्वरूपी ललितांबिका आहे, ही 10वी मुद्रा आहे. आणि या मुद्रेमध्ये तिला आवाहन जर करायचं झालं तर विशेषतः तिचा वापर केला जातो. आवाहन केल्यानंतर ती आपल्यावरती प्रसन्न होते, ती आपल्याला ते सगळं ज्ञान देते, आपल्यामध्ये ते ज्ञान स्थित राहतं. पण नंतर त्याचे विघटन होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि त्यावेळेस जर आपण या ललिता मातेची प्रार्थना केलेली असेल, तिला प्रसन्न करून घेतलेलं असेल तर ती आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढते. नाहीतर योग निद्रेमध्ये सुद्धा काही जण तसेच झोपून राहतात बऱ्याच काळ, कितीतरी वेळ. तुम्ही हा प्रकार ऐकला असाल की सापाला सुद्धा म्हणे कोणी असा एखादा मंत्र टाकला तर तो तसाच थांबून राहतो, तो पुढे काही हालचाल करत नाही. म्हणजेच काय आहे तर त्या मंत्राच्या ताकदीनं त्याला तिथंच थांबवा, म्हणजे त्याचं तिथं संपतं आयुष्य कधी कधी.
कारण जर समजा तो मंत्र पुन्हा मागं काढून घेतला नाही तर त्या सर्पाचा त्याच मंत्रामध्ये मृत्यू झालेला सुद्धा बघायला मिळतो. म्हणजे सजीव सृष्टीमध्ये या गोष्टी घडू शकतात आणि म्हणून ही त्रिखंडेशी मुद्रा जी आहे ही मातेचं आवाहन करण्यासाठी जास्त करून वापरली जाते. या मुद्रा विधीमध्ये तिला महत्वाचं स्थान असं आहे आणि ह्या मुद्रेचाच वापर त्यावेळेस केला जातो. म्हणून साधकांनी ह्या मुद्रेचा वापर करताना अतिशय जागरूक राहायला पाहिजे आणि त्यावेळेस त्या ललिता मातेला प्रसन्न करून आधी घेतलं पाहिजे आणि मगच या मुद्रेचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तिला त्रिखंडेशी असं इथं म्हटलेलं आहे. पुढचं जे नाव आहे 984 नाव 994 984 नंबरचं नाव आहे त्रिगुणा. त्रिगुणा असं नुसतं नाव त्यांनी दिलेलं आहे. त्रिगुण म्हटलं की आपल्याला माहिती आहे सत्वरज तम 3 गुण आहेत. आपल्याला सगळ्या दासबोधात भगवद्गीता सगळीकडे हे सांगतच आलेलं आहेत आपण. आणि ह्या देवी ही जी श्रीदेवी माता आहे हिच्याकडे सुद्धा सात्विक राजस तामस या 3 गुणांच्या स्वरूपात ती आहे. हेही आपण बऱ्याच नावांमध्ये आपण बघितलेलं आहे. कारण ती स्वतःच मुळात या 3 गुणांची जननी आहे असं म्हटलंय. असा सुद्धा उल्लेख आलेला आहे. म्हणजे त्रिगुण म्हणजेच ती आहे असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आलेला आहे. सत्वगुण म्हणजे काय तर आपल्याला माहितीये की शुद्धता ज्ञानाचा दर्जा हा गुण सर्वोच्च आणि पवित्रता दर्शवणारा आहे. आणि ह्या पवित्रतेनं संपन्न असणारी अशी कोण आहे तर ती म्हणजे सात्विकता. आणि ती सात्विकता ललितांबिकेकडे त्या गुणांनी युक्त ती आहे. बाकीचे जे इतर 2 गुणांचे आहे त्या गुणांची उपस्थिती ह्या दैवी गुणांमध्ये म्हणजे सात्विकता गुण ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडं राजस आणि तामस हे गुण थोडेसे कमी उपस्थिती असतात. परंतु रजोगुणाची सुद्धा माणसाला आवश्यकता आहेच. कारण जर कामवासनेची क्रिया या चांगले आणि वाईट हे दोन्ही गुण असतात. चांगल्या अर्थानं समजा आपली वंशवृद्धी करण्यासाठी जर आपण त्या आसक्तीचा उपयोग केला तर ते चांगल्याच गोष्टीसाठी आहे. परंतु एखाद्याच्या वरती बळजबरी जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर ते वाईट आहे. म्हणजे चांगल्या वाईटाचं जे योग्य अयोग्यपणा जो काय आहे तो समजून घेऊन जर आपण काम केलं कुठलंही तर त्याला रजोगुण संपन्न असं आपण म्हणतो. म्हणजे मध्यम वृत्ती आहे. सात्विक थोडा आहे आणि तामस थोडा आहे. अशा याच्यामधला मधला जो गुण आहे तो म्हणजे राजस गुण आहे. आणि थोडं तमोगुण म्हणजे काय आहे तर तमोगुणामध्ये आपल्याला असं दिसून येतं की तमोगुण असणारा जी व्यक्ती आहे ती अज्ञानीच असते किंवा त्यांच्यामध्ये जडत्व असतं, आळस त्यांच्यामध्ये भरलेला असतो. ह्या गुणात इतर 2 गुणांपेक्षा हे जास्त प्रमाणात आपल्या म्हणजे तमोगुणी व्यक्ती जर असेल त्याच्यामध्ये सात्विक गुण अजिबातच नाही असं नाहीये. पण जास्त गुण कोणता आहे तमोगुण आहे. म्हणजे आळशी आहे, अज्ञानी आहे, काही करण्याचा उत्साह नाही किंवा चांगल्या क्रिया सत्कर्म करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये असत नाही. असे तमोगुणी माणसं असतात. रजोगुणी माणसांमध्ये थोडं ते सात्विकतेकडे पण झुकतात आणि थोडं तमोगुणाकडे पण झुकतात. या दोन्हींचा मध्यम म्हणजे कोण आहोत रजोगुण. जे सामान्य माणूस जो आहे तो साधारण रजोगुणी माणूस असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं तमोगुण म्हणजे अज्ञान आणि जडत्व हे गुण हे प्रकृतीचे अंतर्निहित असणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावानुसार हे गुण असतातच आणि आपला स्वभाव हा या गुणांवरती आपली बुद्धिमत्ता आपला अहंकार हे सगळं त्यातून व्यक्त होतं. एखादा जर सात्विक माणूस असेल तर तो त्याच्याकडे बघितलं की त्याचा चेहऱ्याचा शांतपणा त्याच्या बोलण्यातलं सात्विकपणा गोडपणा या सगळ्यामुळे आपोआप तो सात्विक गुणाचा माणूस आहे हे आपल्याला ओळखतो. एखादी व्यक्ती असेल तर ती प्रत्येकाशी बोलताना हिडीस फिडीस तुसडेपणानं बोलणं आपोआपच तो तमोगुणी माणूस आहे असं आपल्याला कळतं. राजस गुणाचा माणूस कसं आहे तर तारतम्य बाळगून तो आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि योग्य प्रकारे आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. आणि इथं आपल्याला स्वभावानुसार घडणाऱ्या गोष्टींमध्ये त्याच्या क्रियांमध्ये हे गुण आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला हे दिसून येत आहेत. जेव्हा त्याच्या विचारातून कृतीतून आपल्याला त्याचा प्रचलित असलेला प्रमुख गुण दिसतो. म्हणजे तो माणूस कसा आहे ओळखायचं झालं तर कसं होतं आपण जेव्हा त्याचे विचार त्याचे क्रिया त्याच्या बोलण्याचं ढब
किंवा तो ज्या माणसाच्या संगतीत राहतो ते, त्याच्यावर सुद्धा ह्या सगळ्यावरनं आपल्याला तो माणूस कसा आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गुणांचा वाढ जास्त आहे हे आपल्याला लगेच कळतं. आपण सत्संगामध्ये असू तर आपोआपच आपल्याकडे थोडेसे तरी सात्विक गुण जरा आलेले दिसतात. मग आपण आध्यात्मिक मार्गाकडे जास्त करून जातो. शांतीब्रह्म एकनाथांचं उदाहरण उद्यासाठी फार योग्य आहे बघा, की किती शांतता. म्हणजे विंचू जरी चावला तरी सुद्धा अरे रे, त्याचा धर्म त्यांनी सोडला नाहीये ना चावण्याचा, मग मी माझा धर्म कसा सोडू की त्याला वाचवायचा, हे त्यांनी विचारलं होतं. एका भक्तानं त्यांना विचारलं की महाराज जावो, तो तुम्हाला 3-3दा एवढा चावतोय आणि तरी तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करता, पाण्यामधनं त्याला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. त्यांनी सांगितलं तो त्याचा धर्माने काम करतो, मी माझा धर्म अनुसरायला पाहिजे. इतकी शांतता. 108 वेळा त्यांच्यावरती ते थुंकून माणसांनी त्याला 108 वेळा नदी स्नान पुन्हा पुन्हा करायला लावलं, तरीही महाराज म्हणजे एकनाथ महाराजांनी आपली शांती ठेवू दिली नव्हती. हे उदाहरण यासाठी आपल्याला दिसतंय की आपल्यामध्ये असणारा निहत जो स्वभाव आहे तो सगळ्यांमध्ये चांगलाच असतो, पण आपण कसा वाढीस लावायचा, अहंकार वाढीस लावायचा, मीपणा वाढीस लावायचा, तर आपली मनोवृत्ती सगळ्यांच्यासाठी चांगलं व्हावं अशी ठेवायला हवी. हे सगळं याच्यामधनं आपल्याला दिसून येतं. भगवंत आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपल्याला हेच सांगतात की सत्वर तमगुणांचे स्पष्टीकरण देताना ते सांगतात की या तिन्ही गुणांनी जन्माला आलेला देह हा आत्म्याला आपल्या देहाशी आणि शरीराशी बांधून ठेवतो. तिन्ही गुण आपल्या शरीरात अंतर्गत आहेत, प्रत्येकाच्या शरीरात आहेत, आणि त्यामुळे आपला हा देह उभा आहे. पण रजोगुणी माणूस असेल तर तो कसं आपल्या कृतीतून दाखवतो की नाही थोडंसं आध्यात्मिक आहे आणि थोडंसं तामस आहे. सात्विक माणूस असेल तर तो आपला शांतपणा दाखवतो. तामसी माणूस असेल तर तो लगेच घरातल्या सगळ्यांवर लगेच चिडचिड करून सगळ्यांवर रागवून आपला गुण म्हणजे देहाशी निगडीत. म्हणजे त्याच्याकडे बघितलं की डोळे मोठे करूनच सगळ्यांकडे बघणार. एखाद्या कृती त्याला जर आवडली नाही तर त्याचंही तो निषेध व्यक्त करणं सुद्धा त्याच्या तमो गुणातूनच व्यक्त करणार आहे. म्हणजे शरीराशी निगडीत त्याच्या कृती होत असतात. पण सत्वगुण हा जो आहे हा प्रकाशमान आणि निष्कलंक आहे. वाग्देवी इथं आपल्याला ललितांबिकेकडे असणारे या सत्वगुणाविषयी, ती त्रिगुणा आहे म्हणजे तिच्याकडे ते गुण आहेत. त्यातलं सत्वगुण कसा आहे तर तो कसा आहे तर देहाशी निगडीत आहे. आतापर्यंत त्या आपल्याला सांगितलं त्यांनी की स्वभाव धर्मानुसार आपल्या देहातल्या इंद्रियांकडून क्रिया केल्या जातात. तसा हा सत्वगुण जो आहे हा प्रकाशमान, निष्कलंक आणि निर्दोष आहे. आणि असं असल्यामुळे आपोआपच काय होतं तर आनंद आणि ज्ञान याची ओळख आपल्याला मिळते. आणि ह्या सगळ्याद्वारे आपल्या देहातून त्या क्रिया घडल्या जातात. त्यामुळे आपोआपच आपल्याकडे समजा कोणीतरी आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आली तर आपण पटकन त्यांच्या पुढे वाकून नमस्कार करतो, आलेल्यांचं स्वागत करतो. पण जर आपल्याकडं जर हे सत्वगुण नसेल तर कोणी आलं तरी सुद्धा आपणच आपलं त्यांच्या पुढे अगदी रुबाबात पुढे जातो. हे होतं उपयोग. हा सत्वगुणाचा गुण आहे आणि हा त्याच्यात आपल्याला दिसतो. मग आपोआपच आलेल्या माणसाला सुद्धा हा आपल्याला इथं रिस्पेक्ट आहे बरं का, काही हरकत नाही, यांच्याकडे आलो तर बरं वाटतं असं त्यालाही वाटायला लागतं. म्हणजे आपोआपच आनंद देणं आणि आनंद घेणं या दोन्ही गोष्टी सत्वगुणामुळे आपल्याला निर्माण होतात. राजस गुणाच्या मध्ये आपल्याला काय दिसतं, त्याला लोभ आणि आसक्ती ह्यातून जन्माला आलेला हा गुण आहे. लोभ, सगळ्या गोष्टी हव्यास, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि आसक्तीतून जन्माला आलेला असतं. म्हणजे उत्कटते स्वरूप त्याचं असतं. म्हणजे तो जे कर्म करतो तो ते काहीतरी मला मिळेल म्हणजे त्याला नमस्कार केला किंवा त्यांच्याशी मग नमस्कार नाही करणार कदाचित, पण हस्त आंदोलन करेल. म्हणजे अगदी हात मिळवून वगैरे वा 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 काका बरं झाला आलात तुम्ही, बरं झालात. पण त्याच्याकडे काय काकांकडं उद्या मला मी घर बांधणार आहे, मला थोडीशी मदत कराल का हे तो मागणार आहे पुढं. म्हणजे त्याला काहीतरी आसक्ती आहे म्हणून तो त्याच्याशी चांगलं वागतो. हा रजोगुणाचा गुण आहे. म्हणजे त्याच्या कृतीतून त्याच्या वृत्तीतून आपल्याला हे सगळं दिसायला लागतं. म्हणजे शरीराला स्वतःचे स्वरूप मानणाऱ्या, सर्वांचा मोह असणारा, आणि तिसरा जो आहे तो कसा स्वतःच्या गुरमीतच असतो. बऱ्याच सिरियल मधनं अशा अनेक भूमिका करणारे लोक आपल्याला सतत ताठ असतात, ते स्वतःच्या गुरमीतून बाहेरच येत नाहीत. म्हणजे कारण का मी अहम ब्रह्मास्मी, मी सगळं आहे.
माझं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. असं घरामध्ये वागणारे पण बरेच भूमिका करणारे लोक असतात. असे वागणारे लोक आपल्याला बघायला मिळतात. ते सगळे तमोगुणी असतात. कारण आणि आपोआपच काय होतं, असे वागणाऱ्या लोकांच्या मुळे त्यांच्या अंतर्मनामध्ये असणारा जो आत्मा आहे, जो शरीरामध्ये आहे, आपल्या त्या देहबोलीमध्ये त्या आत्म्याला त्याचा खूप त्रास होतो. कारण का, तर तो माणूस दुसऱ्याचा कधी विचारच करत नाही. अहम, माझं फक्त मी आणि माझं, मी सांगतोय तसं व्हायला पाहिजे. म्हणजे सर्वाचा मोह त्याला पडलेला असतो. हा तमस अज्ञानातून जन्म घेतलेला असतो आणि तो आत्म्याला आळस, निद्रा यांच्याद्वारे, म्हणजे मी काही करणार नाही पण तुम्ही मात्र हे सगळं केलं पाहिजे, असंही तो काही वेळेला धाक दपटशा दाखवून दुसऱ्यांकडनं करून घेतो. म्हणजे सत्व हे माणसाला आनंदाकडे नेतं. म्हणजे आपले राजसवृत्ती हे माणसाला कर्माकडे नेतो. आणि ज्ञानावर अंधकारमय करणारा हा तामस गुण जर आलेला असेल तर माणसाला चुका करण्यास, झोप घेण्यास आणि आळस करण्यास प्रोत्साहन. म्हणून शिशुपालाच्या 100 चुका होईपर्यंत कृष्ण त्याला माफ करत राहिला. कारण का, त्याला माहित होतं कधी ना, कारण हा चुकणार हे त्याला माहितच होतं. करू दे, त्याला काय बडबड करायची ते करू दे, पण त्याची 100 पाप भरल्यावर त्याला आपल्याला शासन देता येईल हे श्रीकृष्णाला माहित होतं. कारण सात्विक स्वभावाचा ती व्यक्ती होती तिथं. तर तिथं भगवंत नव्हता, श्रीकृष्ण तिथे एक व्यक्ती होती. आणि त्याला माहित होतं की 100 पाप भरली की आपण शिशुपालाला मारणार आहे. आणि त्यामुळे तो त्याला त्याच्या वृत्तीनुसार काम करे. आणि शिशुपाल कसा होता, तामस वृत्तीचा होता. एकामागून एक पाप करतच होता, दुष्ट वृत्ती. कारण आपोआपच त्याचे तामसी गुण आपल्याला तिथं दिसत होते, त्याची प्रवृत्ती दिसत होती. आणि हेच ललितांबिका सुद्धा अशाच त्रिगुणांची जननी. म्हणजे इथं भगवंत आणि ललितांबिका या दोघांची थोडीशी तुलना झालेली आपल्याला दिसून येते. की भगवंताकडे जे ब्रह्मज्ञान आहे तेच सगळं ललितांबिकेकडे सुद्धा आहे. आणि ती या त्रिगुणांनी युक्त अशी माता आहे. म्हणजे असे त्रिगुणयुक्त पिता आहेत श्रीकृष्ण भगवंत आपले, तसं ही त्रिगुणांनी युक्त माता आहे. आणि ही माता, तिचा अंबा, त्रिगुणांबा असा तिचा उल्लेख पुढं अंबा म्हणून सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्रिगुण हा शब्दाचा अर्थ, नामाचा अर्थ आपण बघितला. आता पुढं त्यांनी तिला माता, या मातेची स्थिती कशी असते, ती कशी दिसते, याचं वर्णन पुढच्या नामामध्ये करण्याचा प्रयत्न वाग्देवींनी आपल्याला केलेला दिसते. म्हणजे वाग्देवी तिला त्रिगुणांनी युक्त असणारी अशी माता, असा आतापर्यंतचा तिचा अर्थ सांगितला. आता तिला अंबा म्हणून त्यांनी उल्लेख केलेला. पुढचं जे नाव आहे 985 नंबरचं, तिला अंबा असं नाव त्यांनी दिलेलं. आणि अंबा माता म्हणजे अंबा म्हणतो आपण तिला, म्हणजे ती आई आहे, माता आहे. आणि त्या विविध रूपांचे, गुणांचे वर्णन करताना ती वात्सल्यमयी भावनेने भरलेली आहे. आणि तिलाच अंबा असं म्हणतात. आणि हा गुण तिचा अनेक नामांमधून आलेलाच आहे. कारण तिच्याकडे मातृत्व शक्ती आहे. आणि उत्कट भावनेने, भक्तीने, परिपूर्णतेने पठण करताना आपण ते अनुभवू शकतो. जर आपण तितकं शुद्ध मनानं, सात्विक मनानं जर हे ललिता सहस्रनाम स्तोत्र पठण केलेलं असेल तर तिची ती मातृत्व वृत्ती, कारण ती माता आहे. आणि आईचं आपल्या लेकरावर, म्हणजे अर्थात आपण आपल्यासारख्या साधक भक्तांवर आपोआपच प्रेम असणारच हो. कितीही चुकलं, काही झालं तरी सुद्धा आई त्याला पदराआड घेते, त्याला सांगते, त्याच्या चुका पोटात घालण्याचा प्रयत्न करते, पुन्हा पुन्हा त्याला चांगलं वागण्यासाठी प्रवृत्त करते. हे गुण फक्त माताच करू शकते. वडील जसं त्याला लगेच दंड देतात, शासन देतात, तसं आई लगेच कधी शासन, बाळा का तू कुठं गेला होतास, कोण भेटलं तुझा, तू कोण आहे तो तुझा मित्र, त्याला एकदा घरी घेऊन ये, मी विचारते त्याला, अशी चूक तुझ्या हातनं झाली कशी, असं ते सगळं विचारून घेते आहे. आणि मग त्याला शिक्षा द्यायचा प्रयत्न करते. हे गुण, हे वात्सल्य गुण, हे ममत्व भाव हा फक्त आपल्या ललिता म्हणजे मातेकडे असतो. आणि तेच मातृत्व, तेच वात्सल्य ह्या ललिता देवीमध्ये सुद्धा आहे. आणि हे सगळं ती का करते, कारण त्या भक्ताचं, जो साधक भक्त आहे त्या साधक भक्ताचं हित, त्याचं कल्याण कशात आहे हे सगळं तिला माहिती असतं. आणि त्यामुळं त्याचं कल्याण करण्यासाठी सर्व गुणधर्म ती पणाला लावते. आणि ते गुण आहेत सत्व, रज, तम. या गुणांची प्रेरणा ती त्या आपल्या भक्तांना देते. आणि
त्यांची मानसिक, भाषिक आणि तत्वज्ञानात्मक अशी सगळी प्रगती करण्याचा प्रयत्न केला. भक्तांच्या हृदयामध्ये ती स्थापित होते. या सगळ्या गुणांनी, सत्व रज तम गुणांनी ती त्या भक्ताच्या हृदयात स्थापित होते. आपोआप आपल्याला सुद्धा, आपण काही अगदी लहानपणापासनं किंवा काय हे असं सगळं आध्यात्मिक वगैरे काय करत नव्हतो, पण जसं जसं आपली वय वाढत गेलं तसं तसं आपल्या मनामध्ये आपल्याला कुठंतरी अशी भावना जागृत होते की नाही, आता आपण काहीतरी आध्यात्मिक बळ वाढवायला पाहिजे. आपल्यावर जी संकट येत आहेत ती निवारण करण्यासाठी कोणती तरी शक्ती आपल्या पाठीशी असायला पाहिजे. मग ती गुरुची असू दे, एखाद्या देवीची म्हणजे देवीची किंवा देवतेची असू दे. आणि त्यासाठी आपण या आध्यात्मिक भक्तीच्या मार्गामध्ये येतो. आणि त्यावेळेस ही ललितांबिका मातृहृदयाची असल्यामुळं ती आपल्या अंतस्थ भक्तांच्या हृदयामध्ये ते तत्वज्ञान देण्यासाठी, त्यांना मानसिक प्रेरणा, मानसिक शक्ती देण्यासाठी म्हणून ती त्यांच्या हृदयामध्ये स्थापित होते. आणि तिथं ती त्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करते. कारण आई जसं आपल्या मुलाचं, बालकाचं हित साधते, तसं ही अंबा, ही आई, ही माता आपल्या भक्तांचं सुद्धा हित साधण्याचा प्रयत्न करणारी असते. आणि म्हणून आहे त्रिगुणांबिका, त्रिगुण अंबिका किंवा त्रिगुणांबा, म्हणजे ह्या सत्वरज तम ह्या तीनही गुणांनी युक्त असणारी ही माता आपल्या साधक भक्तांचं सुद्धा कल्याणच करते. म्हणून वाग्देवी तिला इथं अंबा या नावानं उल्लेख करतायत. आणि हे मातृहृदय तिचं असलेलं आपल्याला बाकीच्या आधीच्या काही नावांमध्ये सुद्धा आपल्याला तिचं मातृहृदय, तिचं वात्सल्य, तिचं प्रेम आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पुढचं जे 986 नंबरचं नाव आहे त्रिकोणगा. त्रिकोणगा, त्रिकोण म्हटलं की आपल्याला 3 टोकं असणारी अशी आकृती, म्हणजे 3 टोकं असलेली, 3 रेषांनी युक्त असलेली आकृती म्हणजे त्रिकोण असं आपण त्याला म्हणतो. श्रीचक्राच्या संदर्भामध्ये ह्या त्रिकोणाचा उल्लेख केला गेलेला आहे. श्रीचक्राच्या सर्वात आतील जो त्रिकोण आहे याच त्रिकोणाला सिद्धिप्रदा चक्र असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे हात जो सगळ्यात छोटा, लहान, मागच्या एका नावामध्ये तो बिंदू असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. त्याचं काहीतरी श्रीबिंदू काहीतरी असं त्यांनी नाव दिलेलं होतं. तिथं बिंदू स्वरूपिणी अशी ती आहे असं दिलेलं होतं उल्लेख. तसं इथं त्यांनी त्या त्रिकोणाचं नाव दिलेलं आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये त्या 3 टोकं जी आहेत ते 3 त्रिकोणातल्या त्या ती जी जागा आहे तर त्या जागेला त्यांनी सिद्धिप्रदा चक्र असं नाव दिलेलं आहे. श्रीचक्रामध्ये सगळ्यात छोटा जो त्रिकोण आहे त्याला सिद्धिप्रदा चक्र. सिद्धी, प्रदा आणि चक्र. चक्र तर आपल्याला माहिती आहे, श्रीचक्रामध्ये म्हणजे देवीची स्थापना असणार ते यंत्र. प्रदा म्हणजे देणारी, आणि सिद्धी, सिद्धी देणारी. म्हणजे जर आपल्याला काही साध्य करायचं असेल, सिद्धी करून घ्यायची असेल तर ह्या हे जे श्रीचक्र आहे ह्याच्यातल्या या त्रिकोणाचा श्रीचक्राचं पूजन करताना या त्रिकोण पूजकाचा अगदी आपण समोर बसावं. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की समजा आपण जर ह्या श्रीचक्राचं पूजन करणार असो तर आपण अगदी त्याच्या समोर बसायचं. म्हणजे ते श्रीचक्र आपल्या समोर असावं आणि त्या मधल्या त्रिकोणाच्या मध्ये आपण आपलं लक्ष एकत्र करायला पाहिजे. एकाग्रतेनं त्या त्रिकोणाची पूजा करायची, कारण आपल्याला साध्य करून घ्यायचंय त्याच्यातलं. काय पुढे सांगते, श्रीचक्राचं हे 8वं आवरण आहे बघा. त्रिखंडेशी मध्ये 10वी मुद्रा झाली. 9व्या मध्ये ते आधीच्या नावामध्ये आपल्याला 9वी मुद्रा माहिती करून घेतली. आता आपण इथं 8वं म्हणजे आवरण जी आहे चक्राची, त्या चक्राच्या आवरणामध्ये सुद्धा हे 8वं आवरण आहे. 8व्या आवरणाला ह्या त्रिकोण असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या त्रिकोणाचा सगळ्यात मध्यबिंदू जो आहे त्याला त्रिकोण बिंदूची निर्मिती दर्शवलेली आहे. आणि रेखांकित त्रिकोण शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. जर आपण काही पिक्चरमध्ये किंवा काही ह्याच्यामध्ये आपण जर अभ्यास बघितलेला असेल तर काही रेखांकित आकृतीद्वारे काही बंधन घालून दिलेली असतात. त्या रेखांकित आकृतीला मग म्हणजे 3 रेषा काढल्या आहेत तर 3 रेषांना काही अर्थ नाही आहे, पण 3 रेषांमध्ये एक बिंदू ठेवून जर आपण तेच त्याच्या भोवती चक्र काढलं
श्रीचक्राचं जर आकृती काढली श्रीयंत्राची तर त्या रेषांना मात्र अर्थ प्राप्त होतो. म्हणून त्यांनी म्हटले की तो जो त्रिकोण आहे श्रीचक्रामधला तो काय करतो तर शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. आणि या त्रिकोणातच जो बिंदू आहे ती परमशक्ती आहे, म्हणजे शिवाचं स्थान तिथं आहे. आणि शिव आणि शक्ती त्या त्रिकोणामध्ये एकत्रित शिवाची आणि शक्तीची ह्या त्रिकोणाच्या मध्यबिंदूमध्ये दैवी स्पंदन निर्माण करण्याची ताकद त्या श्रीचक्रामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा तो भक्त त्या श्रीयंत्राचं अगदी श्रद्धेपूर्वक जर पूजन करत असेल तर आपोआपच त्याची जाणीव त्याला होते. पण तेवढ्या म्हणजे साधं श्रीसुक्त म्हणायचंय किंवा साधं महालक्ष्मी अष्टक म्हणायचंय, पण त्यावेळेस जर आपण त्या देवीच्या समोर बसून अगदी तिच्या अंतरंगात जाऊन ती आणि मी म्हणजे वेगळं नाहीच आहे असं समजून जर आपण तिचं वाचन तिचं मंत्र म्हणणं केलं तर आपल्याला ही जाणीव लवकर होते. म्हणजे ही शिवशक्ती तसं या त्रिकोणाच्या मध्यबिंदूमध्ये असणारा शिव आणि त्या त्रिकोणामध्ये असणारी जी शक्ती आहे या शिवशक्ती दोन्ही एकत्र तिथं आपल्याला मिळतात. आणि त्या बिंदूला पराबिंदू म्हणतात. आणि त्या त्रिकोणाची जी शक्ती आहे त्याला पराशक्ती असं पण म्हणतात. या बिंदूमध्ये दैवी स्पंदनं घडतात आणि त्याची जाणीव भक्ताला होते. म्हणजे ते करताना हृदयमध्ये याचा अभ्यास त्यांच्याकडनं करून घेतला जातो. आपल्याला नाही अभ्यास करायला जमला तरी आपण एकाग्रतेनं पूजन करणं हे एवढं आपण नक्की करू शकतो. म्हणजे आपले 2 डोळे बरोबर त्रिकोणाच्या मध्यबिंदूमध्ये त्रिकोणामध्ये एकत्रित करणं, एकाग्रतेनं पूजन करणं हे मात्र आपण करू शकतो. आणि या बिंदूत जी स्पंदनं असतात त्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. त्या त्रिकोण बिंदूच्या माध्यमातून हा त्रिकोण बिंदू म्हणजे काय आहे? इच्छा, ज्ञान आणि क्रियाशक्ती. म्हणजेच शिवाकडे असणारी या सगळ्या शक्ती आहेत. आपली इच्छा, आपल्याला करण्याची कृती म्हणजे आपली क्रियाशक्ती आणि आपल्याला मिळवायचं ज्ञान हे सगळं त्या बिंदूमध्ये एकाग्रपणे आपण जर ते अभ्यास केला त्याचं पूजन केलं तर ते आपल्याला प्राप्त होतं. ते दैवी संकेत आपल्याला मिळू शकतात. सत्व रजतम हे तिन्ही गुण किंवा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे गुण हे सगळे त्या त्रिकोणामध्ये अंतर्गत असतात. म्हणजे आपल्या मुखातून वैखरीमधनं आपल्या चांगलेच उच्चार, आपण कोणाला शिवायशाप कधी देऊ शकत नाही. आपण उलट सगळ्यांना सांगतो नका हो असे वाईट शब्द बोलू, वास्तू आपली तथास्तू म्हणत असते असं आपण घरात सुद्धा सगळ्यांना सांगतो. वाईट उच्चारू नका शब्द. कशासाठी वाईट उच्चारायचे? आपली जीभ जी दिलेली आहे ती भगवंताचं नाम घेण्यासाठी दिलेली आहे आपल्याला. त्याचं नाव घ्या. त्याच्यापेक्षा कुणाला शिव्या शाप देऊन आपल्याला काहीही मिळणार नसतं. दुसऱ्याला कशाला आपण वाईट म्हणायचं? तो म्हणण्याचा अधिकार आपल्याला काय आहे? त्याला काय शासन करायचं तो भगवंत बघून घेईल, ती देवी बघून घेईल. अशी वृत्ती आपल्याला यायला पाहिजे. आणि ती या त्रिकोण बिंदूमध्ये हे जे आहे म्हणजे इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती हे 3 गुण आपल्यामधले पश्यंती, मध्यमा, वैखरी हे सगळं जे आहे हे गुण त्याच्याबरोबर सांगतात. त्याचबरोबर निर्मिती, पालन आणि संवाद हेही 3 गुण त्याच त्रिकोणामध्ये 3 बिंदू जे आहेत त्याच 3 त्रिकोणामध्ये हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे आपल्याला जर काही वाईट करता येत नसेल तर निदान म्हणजे चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका, एवढं आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला जे आहे ते सांभाळता येते. जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करू नका. जे आहे ते नीट सांभाळा, पुष्कळ झालं तेवढं सुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजे निर्मिती नाही करता येत आहे पण पालन करता येते ना. जेवढं आहे तेवढ्याचं पालन पोषण करत राहा, व्यवस्थित राहावा. म्हणजे हे करणं म्हणजे त्याचा संवाद होऊ देऊ नका. ही शक्ती, हे ज्ञान आपल्याला या त्रिकोणातून मिळतं. म्हणजे ह्याचं प्रतिनिधित्व सुद्धा हे त्रिकोणाचे 3 बिंदू करताना आपल्याला दिसतात. सगळ्यात आतल्या त्रिकोणात इतर बाहेरचे त्रिकोण असतील. म्हणजे त्या त्रिकोणाभोवती आणखीन मोठे त्रिकोण काढा, त्याच्या पुढे आणखीन मोठे त्रिकोण काढा, मग ते फुल वगैरे म्हणजे ते पाकळ्या वगैरे काढा, त्याच्या भोवती आणखीन वर्तुळ काढा वगैरे, असं बृहद वर्तुळ, मध वर्तुळ असे सगळे काढून मग ते श्रीयंत्र काढलं जातं. चित्रामध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो ते. तर हे जे आहे तर ह्या बाहेरचे त्रिकोण त्या मधल्या त्रिकोणावर सगळं अस्तित्वात असतात. याचाच अर्थ असा आहे आपण जेव्हा श्रीचक्राचा अभ्यास केला तेव्हा काही माहिती त्या काही नामांमधनं आपण करून घेतली तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलंय की हे श्री म्हणजे एक एक पायरी वरती 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 जाते. म्हणजे तसं मध्य
मध्यबिंदू पासून छोटा त्रिकोण, नंतरचे त्रिकोण, त्याच्यानंतरचे त्रिकोण, असं वर 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 शिगेपर्यंत म्हणजे टोकापर्यंत आपण येतो. म्हणजे आज्ञाचक्र, मूलाधार चक्र, हे सगळं आपल्याला माहिती व्हायला चक्राच्या बाबतीमध्ये विचार केला. आणि हे बाहेरचे म्हणजे मधला त्रिकोण नसेलच, तोच नसेल तर बाहेरचे त्रिकोण अस्तित्वात येऊ शकतात का? नाही. म्हणजे त्या त्रिकोणामध्ये हे जे 3 गुण आहेत, निर्मिती, पालन, संहारण किंवा सत्व, रज, तम, हे 3 गुण किंवा पश्यंती, मध्यमा, वैखरी, हे 3, हे सगळ्यावरती आपल्याला हे ज्ञान प्राप्ती अवलंबून आहे. ते जर आपल्याला चांगलं कळलं, हे त्रिकोणाची जर पूजा आपल्याकडनं चांगल्या प्रकारे झाली, तर आपोआपच आपल्याला पुढचे चांगले गुण आपल्यामध्ये सुद्धा येतात, चांगलं ज्ञान आपण मिळवू शकतो. आणि तिथं असं लक्षात येतं, त्या त्रिकोणामध्ये शिव आणि शक्ती मिळून सृष्टी निर्मितीचं कार्य सुद्धा करतात. ते दोघंही एकत्र असतात तिथं. तो बिंदू म्हणजे शिव आहे, पराशक्ती, परमशक्ती तिथं आहे, आणि शक्ती तर आपली आहे, म्हणजे आपली दैवी शक्ती. ह्या दोन्हींचं एकत्रीकरण झाले की निर्मिती होतीये. आणि त्यामुळं हे शिवशक्तीचं एकत्रीकरण, त्यांचं मिलन, आणि त्यातूनच सर्व विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे श्रीचक्राच्या या बिंदूला आणि त्रिकोणाला निर्मिती, जनन यांचा स्रोत असं सुद्धा या वाग्देवींना अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी त्याला त्रिकोणगा किंवा त्रिकोणगा असे म्हटलेले आहे. म्हणजे त्या त्रिकोणाच्या साह्यानं हे सगळ्याची निर्मिती होऊ शकते. आणि तिथं आपल्याला ह्या ललितांबिकेचं पूजन तेवढ्या श्रद्धेय भावनेनं केलं पाहिजे, तरच आपल्याला ह्या सगळ्या शक्ती प्राप्त होऊ शकतात. पुढचं 989. आता इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे काय आहे की ह्या नामांमध्ये आपल्याला तिचं आता स्वरूप दिसायला लागलं डोळ्यासमोर, की ती त्या 3 त्रिकोणामध्ये आहे, मग वरती ते चक्र सगळी, आणि मग तिथं ती उभी आहे आपल्यासमोर, तेव्हा तिचं शिव पण तिच्या बरोबर आहे, असं प्रकटीकरण तिचं आता आपल्या डोळ्यासमोर व्हायला लागलेलं आहे. वाग्देवी हळूहळू आपल्या समोर तिचं प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न करतात. तिचं पुढचं जे नाव आहे ते अनघा असं त्यांनी दिलं. अनघामध्ये अघ म्हणजे पाप, म्हणजे अशुद्धता, दुःख, आणि हे नाम असं सांगते की ती अनघा आहे, म्हणजे तिच्याकडं पाप नाहीच, ती निष्कलंक आहे. या सांगण्यापासून तिला म्हणजे सगळ्यापासून, पाप, दुःख यापासून, अशुद्धतेपासून ती लांबच आहे. तिला त्याचा काही गंध नाही, कारण ती निष्पाप आहे, निष्कलंक आहे, पाप रहित आहे, कारण ती ब्रह्म आहे. मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे ललिता माता ही ब्रह्मस्वरूपिणी ब्रह्माच्या तत्वामध्ये आहे. त्यामुळे ती सत्वरजतम गुणांनी युक्त अनन्य गुणांची ती धुरा आपल्या स्वतः जवळ वाहते. सोपं नाहीये मोठेपण, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, असं आपण नेहमीच म्हणतो. तर ती मोठेपण तिच्याकडे आहे, म्हणजे ती हे सगळे गुण आपल्यामध्ये स्वतःमध्ये वाहून नेते, धुरा वाहून नेते. तिच्याकडे हे गुण आहेत, पण म्हणून ती आपल्या तामस गुण वाढू देत नाही, रजोगुण वाढू देत नाही जास्त, तर ती फक्त सत्व गुण वाढवायचा प्रयत्न करते आहे. त्या गुणांची वैशिष्ट्य, ते जे गुण आहेत सत्वरजतम, या गुणांचं वैशिष्ट्यांची काळजी घेतल्यानंतरही, म्हणजे ती तामस गुणाची पण काळजी घेते, रजोगुणाची पण काळजी घेते, ते गुणांची वैशिष्ट्य काय आहे ते सांभाळून ठेवत सुद्धा ती स्वतःच पावित्र्य मात्र कधीही कमी करून देत नाही. ती कारण तिथं तिला शिवाचा विस्तार म्हणजे त्याचा सहवास आहे, शिवाबरोबर ती आहे, आणि त्यामुळे ती सदैव सनातन आहे, सदैव पवित्र आहे, असं वाग्देवींना इतकं वाटतंय. म्हणून त्या म्हणतायत की तिला ती अनघा आहे, म्हणजे कोणत्याही अपवित्र गोष्टींचा स्पर्श तिला होत नाहीये. खरं तर 3 गुण आहेत, तिन्ही सगळेच काही तिन्ही गुण चांगले आहेत का? नाहीये. सत्वगुण ठीक आहे, चांगला आहे, रजोगुण त्यातल्या त्यात मध्यम आहे, पण तामस गुण हा वाईटच आहे ना. पण त्याही गुणाला ती आपल्याबरोबर घेऊन येते, तिच्यामध्ये तोही गुण आहे, पण त्या गुणांनी ती आपल्यावरती परिणाम होऊन देत नाहीये. त्या गुणांच्या सह, त्या गुणासह ती आपलं पावित्र्य, आपलं निष्कलंकता, आपली निष्पापपणा, हे सगळं ती सांभाळते. म्हणून वाग्देवी म्हणतात की ती अनघा आहे, तिला पापाचा स्पर्श सुद्धा नाही. पौराणिक कथांमध्ये आता बऱ्याच वेळेला या विशेषतः लक्ष्मी देवीला
अनघा या नावानं उल्लेख झालेला. काही ठिकाणी पौराणिक कथांमध्ये अनघा नावाचा उल्लेख आलेला आहे. आणि जी पवित्रता आणि दैवी कृपेचं प्रतीक म्हणून या अनघा देवीचं नाव घेतलं जातं. मला वाटतं अनघा व्रत अनघा व्रत हा तेच ना. त्याच नर्मदा परिक्रमेमध्ये कुठंतरी हे अनघा देवीचं मंदिर पण आहे. हा, तर म्हणजे ही देवी जी आहे ही दत्त महाराज असं म्हणतात, दत्त महाराजांचं रूप आहे. अनघ म्हणजे मला तेच सांगायचं. तर दत्त महाराज जसं सत्वगुण रजतमगुणांचे जे सगळे एक ग्रुप झालेले आहेत दत्त महाराज, त्यांची पत्नी म्हणून अनघा असा पण उल्लेख काही ठिकाणी केलेला जातो. सत्यनारायणाचं अनघाचं पूजन असतं, अनघा पूजन करतात. अनघा पूजन करतात, बरोबर. तर ते अनघा पूजन म्हणजेच काय आहे, तर आपल्यामध्ये सुद्धा आपण पापाची वाढ होऊन द्यायची नाही किंवा आपल्यामध्ये अशुद्धता येऊन द्यायची नाही, हे गरजेचं आहे. म्हणजे ती जर त्या अनघेचं, अनघा या नावानं जर आपण ललितांबिकेचं पूजन केलं तर आपोआपच आपल्याला सुद्धा ती तेवढीच पवित्र करण्याचा प्रयत्न करते. काही पौराणिक कथांच्या आधारानं आपल्याला हे दिसतं की त्या तिच्या कृपेचं जर आपल्यावरती वरदहस्त झाला तर आपण सुद्धा तेवढंच पवित्र, तेवढंच निष्कलंक राहू शकतो. म्हणजे पवित्रता आणि दैवी कृपेचं प्रतीक म्हणून ती अनघा देवीचा उल्लेख, तिला लक्ष्मी देवी असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुढचं जे नाम आहे 988 नंबरचं, अद्भुत चरित्रा. आतापर्यंत तिची इतक्या नावांमध्ये आपण वर्णन केलेलं आहे की तिचं आता आणखीन अद्भुत चरित्र कसं गायचंय, काय गायचंय बघा. तर अद्भुत म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, असाधारण, अलौकिक असं. आणि चरित्र म्हणजे काय, तर इथं चरित्र म्हणजे तिचं आयुष्य कसं गेलं, तिने काय केलं. आपण म्हणजे आत्मचरित्र वगैरे याच्या संदर्भामध्ये, तर प्रवास चरित्र म्हणजे प्रवास वर्णन करताना प्रवासाचं चरित्र करतात, असं जे प्रकार करतात, तसं इथं चरित्र म्हणजे तिचं वर्तन, तिची कृती करण्याची पद्धत असा उल्लेख आहे. अद्भुत चरित्र म्हणजे अद्भुत चरित्र आहे ती, म्हणजे काय, तर ती अलौकिक, असाधारण असं तिचं वर्तन आपल्याला तिच्या कृती, म्हणजे जेव्हा तिच्या सगुण रूपाचा महिमा हा भक्त जाणतो, आपल्याला निर्गुण रूपामध्ये तिचं भजन, पूजन, भक्ती करू शकत नाही आपण. आपल्या पुढे काहीतरी एक प्रतिमा लागते. आपल्या डोळ्यासमोर एकही देवाचं रूप नाही आहे. नुसत्या भिंतीकडे बघून आपण सगुण रूपाची भक्ती करू शकत नाही किंवा निर्गुण रूपाची भक्ती करू शकत नाही. पण तेच सुंदर असं तिचं जर मूर्ती असेल, सुंदर असा एखादा फोटो असेल, तर मात्र आपण त्या रूपाशी, त्या फोटोमध्ये असणाऱ्या, त्या मूर्तीमध्ये असणाऱ्या रूपाशी आपण एकसंध अनुसंधान आपलं साधलं जातं आणि आपण सुद्धा त्या भक्तीमध्ये लीन होऊ शकतो. जे सगुण रूपाचा महिमा जो आहे तो ह्या आपल्यासारख्या सामान्य भक्तांना गरजेचा आहे. आणि त्या रूपामध्ये आपण तिचं पूजन करतो तेव्हा तिचं कार्य काय आहे, तिची अलौकिकता कशी आहे, ती कशी अद्भुत आहे, आश्चर्यचकित करणारं तिचं कार्य कसं आहे, मग आपण सांगतो, वर्णन करतो. महिषासुरमर्दिनीने असं तऱ्हेने लढली, या असुरांना मारलं, त्या असुरांना मारलं, म्हणजे किंवा पहिल्या सुरुवातीला भंडासुराचा वध वगैरे तिने केलेला आपण बघितलं. म्हणजे अशा तरी त्याने असुर म्हणजे वाईट शक्ती, आपण असं असुर म्हणजे तो राक्षसच असायला, आपल्यामध्ये सुद्धा कितीतरी राक्षस दडलेले आहेत, त्यांचा तरी आधी नाश होऊ दे. मोठ्या राक्षसांचं म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या राक्षसांचा नंतर विचार करूया. आपल्यामध्ये जे वाईट विचार, वाईट शक्ती, वाईट कृती आपल्याकडनं जे घडत आहे ते तरी आपल्यातनं आधी नाही होऊ देत. आणि त्यासाठी आपल्याला या सगुण रूपाचा महिमा जाणून घ्यायचा आणि भक्ती त्याची करायची, त्याची अद्भुत शक्ती, तिचं ते, त्यासाठी तिचं असणारं जे अद्भुत चारित्र्य आहे ते चरित्र आपण जाणून घेतो. चरित्र म्हणजे जीवन कार्य, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये असणारे चढ उतार, त्यांचं वर्णन म्हणजे आपण चरित्र करतो. तसं त्या कुठल्याही देवी भागवत म्हणा किंवा इतरही चरित्र असतात काही काही, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्या देवीच्या किंवा त्या देवतेच्या आयुष्यामध्ये काही चढउतार होत असतात.
म्हणजे काही राक्षस त्यांच्यावरती चालून आलेले असतात, काही वेळेला त्यांना पराभव पत्करावा लागतो. मग परत ते दुसऱ्या देवाची भक्ती करतात, त्यांच्याकडे जातात, विष्णूला प्रार्थना करतात, ब्रह्माला प्रार्थना करतात, महादेवाला प्रार्थना करतात. मग त्यांच्या सगळ्या शक्ती घेऊन मग ते लढतात. याचा अर्थ माग यायचं आणि चढ आणि उतार, पुन्हा उतरून खाली यायचं. कारण का फळ मिळत नाहीये किंवा यशाची प्राप्ती होत नाही, पुन्हा खाली पुन्हा वर. अशा तऱ्हेनं ते जीवनामधले जे चढ उतार आहेत या संदर्भानं आपण त्याचं चरित्र वर्णन करत असतो. त्याला चरित्र असं आपण म्हणतो. आणि ह्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की चरित्र हे स्त्री जीवन जे आहे, स्त्रीच्या जीवनाची स्त्री जीवन असू दे अगर पुरुष जीवन असू दे, म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोन्हींचही जीवनाची पवित्रता जी आहे, जी शुद्धता ही आहे, ह्या संदर्भानं देखील चरित्र हा शब्द वापरला जातो. आपण म्हणतो त्या ह्यांचं ना चरित्र चांगलं नाही, आपण म्हणतो ती चांगल्या चलनाची बाई नाही, असं उल्लेख केला जातो काही वेळेला. काही कसं असतं, पूर्वजन्माच्या सुकृतानुसार त्यांच्याकडनं त्या कृती या जन्मामध्ये होत असतात. आपण त्याला नावं ठेवून काहीच फायदा होणार नसतो, पण आपण मात्र त्यांच्यावरती लांछन लावतो काही वेळेला. परवा एक व्हॉट्सअपलाच मला वाटतं कथा होती का कशात मी वाचलं, मला आता आठवत नाही. एक कथा अशी होती की त्या मुलीचे वडील जातात आणि आई आणि मुलगी दोघीच राहत असतात. आणि बरेच म्हणजे त्या घरामध्ये खरं तर तिला काहीच किंमत कोणी देत नसतं. ती वेगळी राहते आपल्या मुलीला वाढवण्यासाठी. आणि त्या मुलीच्या पुढं ते तिचे जे इतर काका काकू किंवा त्यांच्या घरामधले इतर माणसं, आत्या वगैरे हे सगळेजण तिच्या आईविषयी त्या मुलीच्या मनामध्ये एक विचित्र प्रतिमा निर्माण करतात. आपली आई ही चांगल्या चलनाची, चांगल्या चरित्राची नाही आहे असं तिच्या मनामध्ये निर्माण करतात. पण ही रोज सकाळी ही जात असते कामाला म्हणून, आणि ते काम काय करती तर ते काही तिला माहित होत नव्हतं. लहान असताना त्या मुलीला आई बाहेर जाती, संध्याकाळी येते घरी, एवढंच. पण जसं जसं ती मोठी होत जाते मुलगी, त्यांनी शेवट कथेमध्ये असं सांगितलंय की ती एका गुप्तहेर संघटनेमध्ये ती काम करत असते. त्यामुळे तिला प्रत्यक्षपणे कुठलीही गोष्ट बाहेर लीक करता येत नसते, काहीही सांगता. ती मुलगी विचारायची, आई तू काय काम करतेस, तू का बाहेर जातीस? गं आजी तुला असं म्हणते की ती बच्चलन आहे, फार बेछूट झाली आहे, नवरा नाही म्हणून हिला अगदी बाहेर खाली होऊन गेले, असं तिच्याविषयी वर्तन म्हणजे तुझ्याविषयी बोललं जातं. आई तू काय करतेस, मला खरं खरं सांगशील का? आई म्हणते, बाळा योग्य वेळ आली म्हणजे तुला मी सगळं खरं सांगेन, योग्य वेळ आली म्हणजे मी तुला खरं सांगेन, असं ती आई सारखं सांगत असते. आणि शेवटी त्या मुलीला कळतं की आपली आई ही एका गुप्तहेर संघटनेमध्ये कार्य करत होती आणि ते कुणालाही माहित नसतं. आणि एकदा अचानकपणे आपल्या म्हणजे सेनेचे लोक त्यांच्या घरी तिचं शव घेऊन येतात आणि त्यावेळेस ते सांगतात की यांनी आज फार मोठं काम केलेलं आहे की आमच्या गुप्तहेर संघटनेचं कोणतंही जे आमचे खलबत चालायची ती बाहेर न फोडता त्यांनी आज आपल्या देशाला सुरक्षिततेकडे नेण्याचं काम केलेलं आहे आणि यासाठी त्यांचा गौरव केला जातो आहे वगैरे, असं ते सेनेचे लोक येऊन लष्करी इतमामामध्ये तिला घरी घेऊन येतात. आणि त्यावेळेस सगळेजण तोंडात बोट घालतात की इतकं चांगलं काम करणाऱ्या बाईला आपण वाईट म्हणतोय. म्हणजे तिचं चरित्र खरं तर तिने जर सगळ्यांना सांगितलं असतं मी गुप्तहेर संघटना, तर मग सगळेजण मग काय असतं त्याच्यामध्ये, मग कसं करतो तुम्ही काम, आपण 100 प्रश्न विचारले असते. पण एवढा संयम तिने दाखवलेला होता. इथं हे जे चरित्र आहे म्हणजे काही वेळेला माणसाची पवित्रता, शुद्धता ही त्याच्या चरित्राने दाखवली जाते. म्हणजे ते खरं तर शुद्ध असते, पवित्र असते, पैसा तिला मिळत असतो, त्या संघटनेचं कार्य करतात, पण जीव धोक्यात घालून ती हे सगळं करत असते. तसं ही स्त्री जी आहे, प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्यामध्ये या सगळ्या घटनांमधून जात असते. कारण बाहेर आता नोकरीला जेव्हा एखादी स्त्री बाहेर पडते तर ती मोठ्या पोस्टवर आहे, तर तिला त्या रुबाबातच त्या ऑफिसमध्ये जायला पाहिजे. ती चांगले पोशाख घालून बाहेर पडते हे याचा अर्थ ती काय 4 पुरुषांच्या नजरा आपल्याकडे वळाव्यात म्हणून जात नसते. कारण तिचे जो हुद्दा आहे त्या हुद्द्यानुसार तिला राहावं लागते. पण लोक मात्र म्हणजे त्याचं त्या स्त्रीकडं दृष्टिक्षेप टाकण्याचं लोकांची वृत्ती बदलते. परंतु ललितांबिका मात्र ह्या गोष्टी
टाळण्यासाठी म्हणून त्या स्त्रीला त्या तिचं चरित्र चांगलं राहावं म्हणून ती तिच्यामध्ये अद्भुत अशी अलौकिक अशी शक्ती प्राप्त करून देते की ज्या एवढे लोक काही म्हणू देत, माझं कार्य मी चांगलं इमाने इतबारे काम पूर्ण करते ना, मग मी ते व्यवस्थितच करणार. चांगल्या प्रकारे लोक म्हणतील काही, पण मला माहितीये की माझ्या मनामध्ये मी कशी आहे, मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे. आणि हे शक्ती आपल्याला ही ललितांबिका देत आहे, कारण ती स्वतः तशीच आहे. कारण तिला तर या विश्वाचं नियंत्रण करायचंय. कोणी काही म्हणणार तिला, ती असं करते ती तसं करते, पण नियंत्रण करणं, शासन करते आणि स्वतः कडकच राहिलं पाहिजे. आणि तीच वृत्ती ललितांबिकेकडे आहे आणि ती आपल्या स्त्री जातीला तिची ही एक देण आपल्याला सुद्धा लाभलेली आहे. कारण तिच्या कार्याकडे जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला दिसतं की अलौकिक असं कार्य या ललितांबिकेनं केलेलं आहे. आणि म्हणून वाग्देवी तिचा उल्लेख अद्भुत चरित्र असलेली अशी करताना दिसत आहे. आणि जेव्हा आपल्याला हे सगळं कळतं, तिचं चरित्र जाणून घेतल्यावरती, तिचं अद्भुतत्व जाणून घेतल्यावरती आपल्याला हे कळतं. नुसतं जर बघितलं तर कालीमातेचं स्वरूप बघितलं तर आपण म्हणतो काय बाई भयानक दिसते, एवढं एवढं काळं काळं स्वरूप आणि ते डोळे लाल लाल, जीभ एवढी मोठी काढलेली, बघायला बरं वाटेल का आपल्याला? पण नाही, पण ते रूप घेताना तिला त्यांचा संहार करणं हे गरजेचं होतं. तसं काही वेळेला स्त्री शक्तीला सुद्धा हे करणं गरजेचं असतं आणि ती शक्ती ही ललितांबिकाच देते. त्यामुळे तिचं हे चारित्र्य जाणून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आणि तेच आपण नवरात्रामध्ये जेव्हा तिचं पूजन अर्चन करतो तेव्हा तीच शक्ती तिच्याकडे आपण मागत असतो. म्हणून इथं तिचा उल्लेख वाग्देवी अद्भुत चरित्र असणारी अशी ही देवी आहे. त्या देवीचं स्वरूप आता आपल्या डोळ्यासमोर घ्यायला पाहिजे की आपण सुद्धा वेळेला कणखर बनलं पाहिजे, वेळेला मातृभावना जागृत व्हायला पाहिजे, वात्सल्य आपल्याकडे यायला पाहिजे. हे सगळं हिच्याकडे बघून आपण शिकायचं आहे. आपण स्त्री शक्तीनं तरी हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचं जे नाव आहे 989 नंबरचं नाव, वांछितार्थ प्रदायिनी. आता वांछित म्हणजे काय? इच्छिलेलं. आपण वांछित म्हणजे आपण म्हणतो वांछित आहे म्हणजे काय, ही इच्छा आहे माझी की असं असं करायचं आहे. आपण म्हणतो की माझ्या मनात होतं असं आणि त्याप्रमाणे झालं लगेच. काल ताई म्हटलं की मला माझ्या मनात होतं की निदान वाकनीस काकांचं वर्षश्राद्ध होण्याचा ते एकदा भागवत व्हावं, माझ्या मनात इच्छा होती. हे वांछित आहे आपलं. हे आपण लगेच सगळ्यांच्या पुढे बोलून काही दाखवत नाही कधी कधी, पण ते वांछित अर्थ. आणि हे कसं होतं जेव्हा आपली वांछितार्थ प्रदायिनी, पण ज्या सार्थ भावनेनं की वाकनीस काकांच्या प्रती असणारी श्रद्धा दाखवण्यासाठी त्यांना ते भागवत करून दाखवायचं होतं. तेलुगूपेक्षा मराठी त्यांना जास्त आवडत होतं, म्हणून मला मराठीत सुद्धा करणं जास्त आवडलं असतं. पण आता त्या बाई तेलुगू म्हणत होत्या म्हणून मी तेलुगू ठरवलं होतं. ठीक आहे, हे नाही तर नाही, निदान ते तरी होते. पण पुन्हा हे म्हणजे माझ्या इच्छेनुसार घडलं की ते मला आता करायला मिळते. मग प्रदायिनी हे कोण देतं? ही प्रदायिनी आहे, देणारी आहे. हे देण्याची इच्छा कोणी दिली, ती शक्ती कोणी दिली? अर्थातच ललितांबिका. म्हणजे आपल्याला वांछित अर्थ प्रदायिनी आहे, आपल्याला इच्छा देणारी आहे. इच्छा निर्माण करण्याचं कार्य सुद्धा तीच करते आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम सुद्धा तीच करते. म्हणजे आपल्याला इच्छा त्या आधी निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे नवरात्रामध्ये सप्तशतीचा पाठ रोज करायचा, ही इच्छा तरी आधी व्हायला पाहिजे. मग ती इच्छा झाल्यावरती नवरात्रामध्ये तो पाठ करण्याची शक्ती पण तीच देणार आहे, मगच होणार ना पाठ. नाहीतर मग मध्येच काहीतरी आज काही डोकं दुखतंय, आज काही लवकर उठायलाच झालं नाही, आज वेळच नाही झाला, झालं सगळं बरं. तसं नाही, पण ती वांछितार्थ प्रदायिनी आहे. तुम्हाला ज्या इच्छा आहेत, ललितांबिका भक्तांनी जी गोष्ट काही मागितली आहे त्या सर्व ती देणारी आहे. ती स्वामिनी आहे, ती श्रीदेवी आहे. आणि आधीच्या बऱ्याच नामांमधून हे तिचं वर्णन आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. कारण सगळ्या भक्तांच्या साधकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी वरदायिनी सुद्धा तीच आहे. आणि तसं आपण जी इच्छा करू, सौंदर्य लहरीच्या स्तोत्रात देखील म्हटलं आहे की तू सर्व जगाचे आश्रयस्थान आहे, सर्व देवदेवता त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात. प्रत्यक्ष तू तिच्या हातांनी काही प्रदान करत नाहीस. प्रत्यक्ष ती येते का आपल्याला द्यायला काही, तुला हे घे
तुला हवंय ना ही साडी घेऊन टाक तुला, असं काही कुठली देवी येऊन देत नाही. पण कोणत्या ना कोणत्या कारणानं आपल्याला ती साडी म्हणजे ती गोष्ट आपल्याला मिळते, जे इच्छित प्राप्त होतं. त्या देवदेवतांच्या द्वारे आपण ते पार पाडतो. म्हणजे कधीतरी काय होतं की आपल्याला हे हवं असतं, पण ललितांबिकेला कळतं की आता ह्या माझ्या भक्ताला हे हवं आहे. मग ते काय होतं, कुठल्या तरी देवीच्या रूपानं, कुठल्या तरी स्त्री शक्तीच्या रूपानं, कोणाच्या तरी रूपानं ते आपल्या समोर येतं आणि आपल्याला ते मिळतं. म्हणजे कधी कधी तर, कारण का तरी हा ललितांबिकेकडं खरं तर तुमच्या इच्छेपेक्षा सुद्धा जास्त देण्याची क्षमता आहे. तिच्याकडे खूप ती सक्षम आहे भरपूर. जास्त तुमच्याकडे हवंय ना तुम्हाला, म्हणजे तुला 10 रुपये हवे, नाही नाही ती 100 रुपये देण्याची सुद्धा तिची क्षमता आहे. पण तू मागितलीस किती? 10 रुपये. मग ठीक आहे, ती म्हणते तू 10 रुपयेच मागितलेस ना, घे बाई, मी तुला 100ही देऊ केले असते. काही वेळेला असं होतं बघा आपल्याला सुद्धा की वडील किंवा आई आपले काहीतरी असं काहीतरी छान घडतं आणि ते मागतात. त्यांच्या मनात असतं की अरे 1000 रुपये दिले तरी सुद्धा आता हरकत नाही. पण कसं होतं, नाही काका मला 500 रुपये पुरे आहेत, मला ट्रिपला जायचं. म्हणजे जिथं तो देणारा 1000 रुपये द्यायला सुद्धा तयार आहे, पण तुमची इच्छा फक्त 500चीच होती हो. त्यामुळे तुम्हाला ते ती भरपूर देणार आहे, तिच्याकडे ती क्षमता आहे. ललितांबिका सुद्धा तशीच आहे की तिच्याकडे तुमच्या इच्छेपेक्षा जास्त देण्याची क्षमता आहे, कारण ती तेवढी शक्तिशाली आहे. म्हणून आपण इच्छा करताना सुद्धा चांगली करायला काय हरकत आहे, जास्तीत जास्त करायची, त्याच्यातलं थोडं तरी मिळेल आपल्याला. म्हणून इच्छाशक्ती, म्हणून आपण काय मागायचं देवाकडं, नेहमी तो एक व्हॉट्सअपवर मेसेज फिरत असतो, तुम्ही देवाकडे काय मागाल, हे कसं मागाल. म्हणजे तुम्ही मागाल हो हे दे ते दे, आपण भौतिक गोष्टी मागाल, परंतु सावित्रीने जसं की माझ्या 3 पिढ्यांचा उद्धार होऊन, म्हणजे तिच्या आई वडिलांना, ते माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरती चौरी ढाळलेलं बघण्याचं पूर्ण होऊ दे, असं काहीतरी तिने त्या ह्याच्याकडे मागितलं होतं. म्हणजे काय झालं, नवऱ्याचे प्राण वाचले, सासू सासरे आंधळे होते त्यांना डोळे मिळाले आणि राज्य परत मिळाले. सगळ्या गोष्टी तिने एका वरामध्ये मागून घेतल्या. ही जी आहे, म्हणजे आपल्याला काय मागायचंय ते सुद्धा कळलं. म्हणजे वाईंचित अर्थ त्या, म्हणजे तो सार्थ आपली इच्छा झाली पाहिजे. आपण जे वासना करणारे, आसक्ती करणारे, इच्छा करणारे, ती सुद्धा चांगल्यात चांगली सार्थ झाली पाहिजे. प्रत्येकाला वाईट कुठलं हवं असं कधी अपेक्षा नसतीच माणसाची, कुठलाही माणूस असो. इच्छा चांगल्याच असतात आपल्या, पण त्याची क्षमता आपण ओळखली पाहिजे. आपली क्षमता ओळखून आपण सुद्धा इच्छा केली पाहिजे. तर माझ्यासारखीने मी म्हटलं मी भागवत करेन, शक्य आहे का? नाही, आपण काही तेवढा अभ्यास केलेला नाही. पण आपल्याला हे शक्य आहे, मी पाठ करू शकेन, नवरात्रामध्ये मी अमुक करू शकेन, जेवढी आपली क्षमता आहे ती ओळखून. म्हणून त्यांनी वाईंची तार्थ, म्हणजे तो अर्थ ओळखून, आपलं किती क्षमता आहे ओळखून आपण मागणं केलं पाहिजे. आणि ते देणारी ही ललितांबिका आहे. पण ह्यासाठी काय कर, कारण तिच्याकडे खूप खूप क्षमता आहे आपल्याला देण्याची, पण त्यासाठी तिच्या चरणाशी आपण लीन झालं पाहिजे. शरण गेलो तरच ती आपल्या भक्तांना आनंददायी बनवते. नाहीतर तुम्ही मनातल्या मनात फक्त काहीतरी म्हणत बसला, शरणागत झाला नाही तिच्या चरणकमलांवरती, तर ती तुम्हाला काही जमणार नाही. कारण मी नेहमी ते द्रौपदीचं उदाहरण सांगते. तिने जेव्हा अगदी सगळं आता सर्वस्व समर्पण करून हात जेव्हा वर केले, तेव्हा श्रीकृष्णाने दाराशीच उभे होते, पण नंतर ते हात आले. कारण का, तर ती शरणागत झाली की हे भगवंता, हे म्हणजे कृष्णाला म्हणते, हे सखा तू आता ये माझी अब्रू वाचवण्यासाठी. जेव्हा हात तोपर्यंत तिला वाटत होतं की कोणीतरी येईल दुसरं माझं अब्रू वाचवेल, पण हे शक्य झालं नाही, तेव्हा तो सखा धावत आला. म्हणजे आपण इतकं शरणागत लीन व्हायला पाहिजे की माझ्या हातात आता काही नाहीये, माझं हे जे सगळं काय मी संकटात सापडले आहे किंवा मला जे काय हवंय ते फक्त आणि फक्त तू देऊन शकणार आहेस, अशी भावना, इतकी लीनता आपल्याला तिथं यायला पाहिजे. म्हणून त्या गाण्यामध्ये प्रार्थना देवा तुला, किती छान वर्णन केलेलं आहे. मी जिथे जाईल तिथे तू माझ्या पाठीशी असं यायला पाहिजे. मग संकट आलं तरी तू यायला पाहिजे, गरुडासारखं धावून यायला पाहिजे. ही जी आहे हे असं आपली वृत्ती व्हायला पाहिजे, ही इच्छा, ही आकांक्षा, कारण ती देणारी आहे. मग ती आपोआपच आपल्या भक्ताला आनंददायी बनवणार आहे. तिच्या चरणकमल, म्हणून मी काल पण सांगितलं, तिच्या चरणकमलांचं ध्यान करावं. तिच्या सौंदर्याचा, शीतलतेचा, सामर्थ्याचा आपण विचार करायला पाहिजे.
आणि हे सगळं केलं तर आपोआपच आपलं मन शांत आणि स्थिर होतं. आपण जर चांगल्या गोष्टींचा विचार केला तर आपोआपच आपलं मन शांत स्थिर होतं. आता इतके दिवस मी हे सगळे अर्थ सांगते, पण आता जसं जसं शेवटचे नाम तिची यायला लागले तसं तसं मन हलकं हलकं शांत होत जाते की कसं तिचं रूप आहे, किती आपण आतापर्यंत तिच्याविषयी वर्णन करून सांगितलंय. ती सगळं एवढं देणारी आहे, पण आपण शरणागत व्हायचं राहिलंय अजून. म्हणून आता तरी निदान आपण ती शरणागत भाव तिच्याकडं दाखवूया, तिला शरणागत होऊया. कारण आपला विचार जर तसे झाले तर आपोआप मन शांत होतं आणि मग आपण तिची महानता सांगणारी स्तुती स्तोत्र, म्हणजे ह्या स्तोत्राच्या रूपानं आपण ते वाचतो, गातो, त्या ललितांबिकेची आरती करतो, त्या आर्त भावनेनं सगळं जर आपल्याकडे झालं तर आपोआपच ध्यानधारणा आणि प्रार्थना ही सगळं आपण करतो आणि मगच शेवटी आपण आशीर्वादही मागतो, प्रसाद मागतो, म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रसाद मागून घेतो. तिची कृपा आशीर्वाद आपल्यावरती असावेत ही अपेक्षा आपण करतो. अनायसेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वरी असे. कारण आपल्याला मुक्ती हवी आहे. हे सगळे या इच्छा आकांक्षा या सगळ्या आता देहापुरत्या आहेत. ठीक आहे, ते सगळं तर पाहिजेच आहे, त्याच्याशिवाय काय आपल्याला चालणार नाहीये, कारण आपण ह्या सामान्य भक्त आहोत आपण. पण हे सगळं जरी झालं तरी सुद्धा आपण आता तिच्याकडे हे शेवटचं मागणं सुद्धा करायचंच आहे की काय नाही, मला तू हे सगळं देतेस ना, मग हे पण देच की अनायसेन मरणं येऊ दे आताच. कारण आपण म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही, पण आता ह्या 60, 65, 70 नंतर आलेल्या 70ला आलेल्या माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींना हेच अपेक्षा करायची नाही की झालं आतापर्यंत आयुष्य पुष्कळ चांगलं उपभोगून झाले, चढ उतार बघून झालं, सगळं झालं, पण आता निदान जेव्हा आपण निवृत्तीकडे जातो आहोत त्यावेळेस तरी निदान ह्या शेवटच्या काळामध्ये तरी मला निदान चांगलं मरण येणं हे तरी तू मला दे. बाकीचं काही माझ्या हातात तुझ्याकडे शरण होणं एवढंच आहे. मी शरण का आले तर मला आता मुक्ती पाहिजे, मोक्ष मिळायला पाहिजे, यासाठी देहांते तव सानिध्यम देहि मे परमेश्वर. म्हणजे जेव्हा माझा अंत येईल तेव्हा निदान तू तुझं नाव माझ्या मुखामध्ये यावं एवढं तरी तू करू शकतेस. आणि तेवढी शक्ती तेवढी इच्छा तिने आपल्याला द्यावे असे मागणे म्हणजे आपोआपच आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते, जीव मुक्त होतो. आणि हा जीव मुक्त होताना असं जर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं तर आपोआपच आपल्या मनाला शांतता, शाश्वत आनंद मिळतो आणि शांतपणानं मृत्यू आपल्या जवळ येतो. म्हणजे मृत्यूला जाताना यातना, इतके त्रास, असं क्लेश, असं काही न होता त्या परमेश्वराचं सानिध्य आपल्याला लाभायला पाहिजे. हे मागणं आज आपण तिच्याकडं करणार आहोत. बाकीच्यांच्या भरपूर इच्छा आहेत, भरपूर अपेक्षा, आसक्ती असणार आहेत. कारण ह्या जीवन जगत असताना आपल्याला भरपूर गोष्टींची आवश्यकता असते, त्या तर आपल्याला तिने देणारच आहे ती. कारण तिला माहितीये की माझ्या भक्ताला काय हवंय. तो एक भिकारी राजवाड्यासमोर उभा राहतो, तुला काय हवंय रे, राजा विचारतो. म्हणतो मी उभा राहिले तुमच्या समोर, दारासमोर, तुमच्या राजवाड्यासमोर, तुम्हाला माहितीये की मला काय हवंय ते, मग मी कशाला सांगायला पाहिजे, तुम्हाला काय हवंय ते द्या की मला. म्हणतो तसं ते त्याला कळतं, तिला कळतंय, तसं देवाला कळत असतं किंवा या देवीला कळत असतं की माझ्या भक्ताला काय अपेक्षित आहे. आता मुलाचा रिझल्ट आहे आणि ऍडमिशन घ्यायची वेळ आहे, तिच्याकडे तिला काय हवं असणार हे त्या देवीला माहित नसणार का, की त्या मुलाला, आपल्या पाल्याला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन, प्रत्येक आई बापाची तीच इच्छा असणार आहे. मग ती पूर्ण करण्याची ती आपोआप तिला माहितीये कशाची अपेक्षा आहे. आर्थिक विवंचनेमध्ये आहे, मग तिला माहित असतं की आर्थिक विवंचना आहे, काहीतरी हिला आता 4 पैसे मिळवण्यासाठी काहीतरी मार्ग अवलंबायला सांगायला पाहिजे, सुचवायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे, ही तिला कळत असतं. म्हणजे ही प्रदानी आहे, देणारी आहे. फक्त आपण शरणागत भाव तिच्याकडे ठेवला पाहिजे. आणि म्हणून इथं हे जे वाग्देवींनी वाईंचितार्थ प्रदायिनी असं नाव दिलेलं आहे, खरोखरी सार्थ नाव, आणि त्याप्रमाणे तिच्या कृती पण आहे, तिचं अलौकिक अद्भुत असं चरित्र आपण आतापर्यंत बघितलंय. ह्याच्यामध्ये आपल्याला ती ही सगळं देणारीच आहे. आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्याकडे आपण जाऊया. 181 नंबरचा श्लोक आहे. ललिता सहस्रनाम स्तोत्रामध्ये 182 श्लोक आहेत. 180 आपण संपवले. आता आपण 181 नंबरच्या श्लोकाकडे जात आहोत. तो श्लोकाचा आहे
अभ्यासातिशय ज्ञाता षडध्वा तीत रूपिणी अव्याज करुणामूर्ती अज्ञान ध्वांत दीपिका. हे सगळे चारही नावं इतके सुरेख वर्णन केलेले आहेत, कारण आतापर्यंत तिने फक्त तिचे म्हणजे वाग्देवीने तिचे गुण, तिचं सामर्थ्य, हे सगळं अलौकिकता तिची वर्णन करून सांगितले. आणि इथं तिचं आता आपल्याला प्रकटीकरण म्हणजे ती कशी आहे, तिचे मूर्त स्वरूप तिचं आपल्या पुढे प्रकट करण्याचा त्यांचा आता प्रयत्न आहे. अभ्यासातिशय ज्ञाता 990 नंबरचं नाव आहे. अभ्यास, अतिशय आणि ज्ञाता असं 3 भाग त्या शब्दाचे केलेले आहेत. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणतो ना आपण, आता मला हे तुम्हाला सांगायचं म्हणजे मला आधी अभ्यास करावा लागतो. म्हणजे काय, तर जे करायचं आहे, जे लक्ष केंद्रित करून सराव करणं, ते घडवून घेणं, ते वाचणं, अभ्यास करणं, म्हणजे त्याबाबतची जी माहिती आहे ती करून घेणं गरजेचं असतं. त्याला अभ्यास असं. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना चांगला स्वयंपाक करतात त्याचा सुद्धा थोडा अभ्यास आधी करायला लागतो. त्या वस्तूमध्ये काय काय घालायचं आहे, कोणता मसाला घालायचा आहे, किती घालायचा आहे, किती प्रमाण ठरवायचं आहे, हे सगळं आपल्याला थोडं आधी माहिती करून घ्यावी लागते. आणि हे सगळं करताना काय असतं, लक्ष केंद्रित करून म्हणजे एकाग्रतेने आपण ते सगळं माहिती करून घेणं गरजेचं असतं. म्हणजे अतिशय, आता इथं अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना काय अतिशय चिक्कू आहेत बघा, ते काही खर्च करत नाहीत. अतिशय हा दोन्ही अर्थाने, अतिशय हुशार व्यक्ती आहे दोन्ही अर्थाने येतो. पण हा शब्द दोन्हीकडे लावू शकतो, चांगल्यासाठी आणि वाईटासाठी. तसं अतिशय म्हणजे प्रमुख, श्रेष्ठ किंवा विपुल, खूप अशा अर्थी अतिशय हा शब्द येतो. अतिशय हा संस्कृत शब्द चांगल्या अर्थाने म्हणजे खूपसाठी, विपुलसाठी, श्रेष्ठतेसाठी, प्रमुखासाठी असं वापरला जातो. ज्ञाता, अभ्यासातिशय ज्ञाता, शेवटचं त्याच्यामध्ये तिसरी फोड अशी आहे ज्ञाता. ज्ञाता म्हणजे काय, ज्ञान जाणून घेणारा किंवा आकलन करणारा होय ज्ञाता. आता हे म्हणजे अभ्यासातिशय ज्ञाता म्हणजे अभ्यासाचा अतिशय म्हणजे एकाग्रतेनं एखाद्याचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेण्यासाठी, आपलं श्रेष्ठत्व तिथं जाणून घेण्यासाठी ज्ञान करून घ्यायचं आहे आणि ते आकलन करून घ्यायचंय, तो ज्ञाता. ती व्यक्ती अशी ही ललितांबिका आहे. आता आपोआप जाऊ, ती तर सगळं देणारी पण आहे, मग ती लोकांचं लक्ष आकर्षण करून घेणारीच ना. म्हणून जेव्हा दुष्टांचा संहार करायचा होता तेव्हा तिने तेवढं कडक रूप धारण केलं आणि सगळ्या दुष्ट दैत्यांचा संहार करून तिने आपलं ते सर्वोच्चपण, जे श्रेष्ठपण, प्रमुखपण तिने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अभ्यास आहे, लोकांचं लक्ष एकत्रित करून घेतलं, त्यासाठी तिने ते सामर्थ्य आधी संपादन करून घेतलं आणि मग लोकांना दर्शवून दिलं की मी हे कार्य करू शकते अभ्यासानं, हे तिने दाखवून दिलंय, ती सामर्थ्य दाखवलेलं आहे. मग ती अशी ती ललितांबिका. हे नाव असं म्हणतंय की तिचा सर्वोच्च, आणि आता आपल्या संदर्भामध्ये तिचं हे नाव का आलं किंवा वाग्देवी का सांगतात, आपण काय त्याचा अर्थ घ्यायचा आहे, तर तिच्याकडे सर्वोच्च गुण आहेत आणि ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण लक्ष आपण तिच्यावर केंद्रित करण्यासाठी असा अभ्यास केला पाहिजे. तिच्याकडे असणारे जे सर्वोच्च गुण आहेत सगळे, आतापर्यंत तिचे कितीतरी गुण, 1000 नावांमध्ये 1000 गुण त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेले आहेत. ती 64 कलांची आहे वगैरे, कितीतरी गुण आपण बघितलेले आहेत. हे सगळे गुण जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण तिच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तिचे ते गुण आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मनाने. आणि हे करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपलं मन तिच्या नामामध्ये अधोरेखित केलं पाहिजे. तिचं नाम घेण्या, नामाचं महत्व तिचं जाणून घेतलं पाहिजे, तिचं पूजनाचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. कारण का, वाग्देवी आपल्याला सांगतायत की तिचं ध्यान करा, तिचं मानसिक उपासना करा, त्याच्यातनं तिचं श्रेष्ठत्व जाणून घ्या. आणि ते करत असताना वाग्देवींनी मात्र ह्या नावामध्ये सूक्ष्मपणे आपल्याला सांगून टाकलेलं आहे की तुम्ही काय करा की तिचं नाम घ्या, त्या नामातून आपण तिची जी शक्ती आहे, मानसिक शक्ती, त्या शक्तीच्या द्वारे ती आपल्यामध्ये सुद्धा संक्रमित होऊ दे
हे अपेक्षा करायचं आहे. तिच्या उपासनेनं तिचं जसं श्रेष्ठत्व आहे तसं श्रेष्ठत्व माझ्यामध्ये सुद्धा ते गुण येऊ देत अशी अपेक्षा तिच्याकडनं करायची आहे. आणि हे म्हणून त्यांनी अभ्यासातिशय ज्ञाता असं जे वर्णन वाग्देवींनी केलेलं ते तेवढ्यासाठी, म्हणजे तिचं आता मूर्त स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं. तिच्याकडे बघितलं की तिच्या हातामध्ये असणारे जे आयुध आहेत, तिचं जे रूप आहे लाल रंगामधलं, शुद्धता, पवित्रता, हे सगळं आपल्याला तिच्यामध्ये बघायला मिळतंय. आपल्या डोळ्यासमोर तिची आकृती उभी राहते लगेच. आणि मग ती आपल्या भक्तांवरती जशी कृपा करणार आहे, वाग्देवी सांगतायत की तुम्ही तिचं नामस्मरण करा. ललिता देवीचा पाठ रोज घरात घडला तर खूपच चांगले परिणाम होतात. किंवा तेही नाही झालं तर निदान आपण पंचदशाक्षरी मंत्राचं उच्चारण करा. म्हणजेच काय, तर तिची उपासना करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सुद्धा आपल्याला हेच सांगतायत की जे लोक त्याचं ध्यान करतात, सतत भक्ती करतात, तिच्याशी एकरूप होतात, त्यांना मी पूर्णपणे सुरक्षा देतो. त्यांचा योगक्षेम वहाम्यहम हे सुद्धा तो करतो. आपल्याला आमच्या गोंधळेकर महाराज सांगितले, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं तुमचं बघतो. म्हणजे तुमची उपासना नामाची इतकी वाढली गेली पाहिजे की तुम्हाला देहाचा सुद्धा विसर पडला पाहिजे, इतकं तुम्ही नामामध्ये घडून गेलं पाहिजे. मग तुमच्या भुकेची, तुमच्या तहानेची ती सगळी व्यवस्था मी आपोआप करतो. कारण गोंधळात गेल्यावर हेच महाराजांचं चांगलं होतं. आपण अखंड नामामध्ये, रामनामामध्ये राहायचंय. महाराज वेळेला बरोबर नाश्त्याची व्यवस्था करून ठेवलेली असती. जाऊन नाश्ता करून यायचं, पुन्हा नामाला म्हणजे नाम साधना करायला बसायचं. भुकेची वेळ झाली की आपोआप पुन्हा जेवायला ऐकतं मिळतं, पुन्हा नाम साधना करा. म्हणजे हे भगवंत जे सांगतायत ते गुरु आपले तेच सांगतायत. आणि इथं ही वाग्देवी या लक्ष्मी माते म्हणजे ललितांबिका मातेच्या स्वरूपानं आपल्याला तेच सांगते की सतत ध्यानाने काय होतं, तर आपण आपल्या आत्म्याशी एकरूप होतो. म्हणजे आपल्याला तहान दूध विसरून जातो, आपण आपल्या लक्षातच राहत नाही. बघा तुम्ही, आपण एखादी गोष्ट, आता मला हा अनुभव बऱ्याच वेळेला आला. मला जेव्हा या कामांची माहिती गोळा करायची असायची तर तेव्हा मला जर असं लिहित बसले ना तर रात्रीचे 2-2:30 कधी वाजले हे सुद्धा मला कधी कधी लक्षात यायचं नाही. म्हणजे घरात कोणी ओरडायच्या, बा काय किती 2 वाजायला लागल्या, अजून झोपली नाहीस का, झोप आता, बस ठेवते सगळं. म्हणजे इतकं आपण त्याच्यामध्ये म्हणजे मला अनुभव आलेला आहे म्हणून मी सांगते की आपण त्याच्याशी इतकं एकरूप होऊन जातो. म्हणजे त्या नामामध्ये आणखीन काय आहे, आणखीन काय आहे, या पुढच्या नामामध्ये आणखीन काय आहे, हे आपण बघत जातो, वाचत जातो, करत जातो. म्हणजे हे आपल्याला अखंडपणे एकरूप होतो. म्हणजे तिचं अतिप्रकट रूप आपल्याला तिथं बघायला मिळतं. म्हणजे तिचं जे प्रकटीकरण आहे, आता या नामांमध्ये तिचं प्रकटीकरण आहे आणि ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं. आणि म्हणून आपण नाम साधना, ध्यान धारणा म्हणून आतापर्यंत जेव्हा वाग्देवी तिचं वर्णन करत होत्या तेव्हा तिच्या स्थूल आणि सूक्ष्म आणि सूक्ष्मतम स्वरूपाची त्यांनी बऱ्याच ठिकाणी चर्चा केलेली आहे. म्हणजे ती कधी कधी शिवाच्या मार्फत ज्ञान देण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सूक्ष्मतम रूपानं ती तिथं आहे असं तिने सांगितलंय. कधी स्वतः ज्ञान देण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती स्वतः सर्वोच्च ज्ञानी आहे असंही तिचं रूप, म्हणजे स्थूल रूप, सूक्ष्म रूप, हे सगळं आतापर्यंत वाग्देवींनी चर्चा करून सांगितलं. पण भक्तांना ती नेहमीच सांगते की ती त्यांच्या सोबत, भक्ताच्या सोबत ध्यानामध्ये राहण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देते. ती सांगते की तुम्ही जेव्हा ध्यान कराल ना तेव्हा मी तुमच्या सोबत आहेच, फक्त तुम्ही ते जाणवेत आत्म्याशी. मी आता जे सांगितलं की आत्म्याची ती एकरूप, आपण एकरूप व्हायचंय ध्यानानं, आत्म्याशी एकरूप व्हायचंय. म्हणजे मी तुमच्या सोबत सदैव आहे याची जाणीव आपण करून घ्यायचंय. ह्याच्यासाठी नाम साधना, ध्यान धारणा हे गरजेचं आहे. म्हणूनच वाग्देवी तिला ह्या नावानं सांगतायत की अभ्यासातिशय, आणि हे सगळं अभ्यासाने प्रयत्नपूर्वक केलं तरच हे सगळं होतं. नुसतं नाम आपलं मणी हातात घेतलेत आणि आपलं म्हणत बसलंय, कुठेही असलं तरी हातात म्हण, पण तसं नकोय. तेवढी एकाग्रता आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्याला हे अवघड आहे, ही सगळ्या गोष्टी इतक्या अवघड गोष्टी आहेत तिथपर्यंत जाणं, पण आपण प्रयत्न करायचा. म्हणजे एकाग्र चित्त हे जे करणं आहे
हे अभ्यासानेच फक्त म्हणजे प्रयत्नपूर्वकच हे होऊ शकतं आणि मगच आपण तिला जाणू शकतो. ललितांबिकेच्या कृतींना, तिच्या सानिध्याला, तिच्या सोबतीचं हे आपण जाणून करून घेऊ शकतो. हे याच्यामधनं आपल्याला माहिती म्हणजे जाणून घ्यायचं आहे. हे आपल्याला सुद्धा शिकायचंय की तिची सोबत राहावी असं वाटत असेल तर आपण तितक्या श्रद्धेनं तिचं नाम सतत घ्यायचं. झालं 990 नंबरचं नाम आता 991 मध्ये षडध्वातीत रूपिणी असं म्हणतो ना. षडध्वातीत रूपिणी, षडध्व, अतीत आणि रूपिणी असे 3 भाग त्या शब्दाचे फोड केलेले आहेत. षडध्व, अतीत, रूपिणी. षडध्व म्हणजे काय? तर षडध्व म्हणजे तिच्या उपासनेचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. उपासना करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये 6 प्रकारांनी उपासना केली जाते. कारण षड म्हणजे 6 आणि षडध्व, अध्वन म्हणजे काय तर साधन मार्ग. अध्वन म्हणजे साधन मार्ग, षड म्हणजे 6 म्हणजे 6 मार्गांनी उपासना मार्गांनी 6 उपासना मार्गांनी आपण तिची अतीत म्हणजे त्याही पलीकडे जाऊन त्या शक्तीची उपासना करू शकतो. षडध्वातीत रूपिणी अशी रूपाची ती आहे. जे तिच्या रूपामध्ये आपण काय करू शकतो तर 6 प्रकारे तिची उपासना करू शकतो. कोणकोणते आहेत? तिची साधन पद्धती. अध्वन म्हणजे साधन पद्धती, मार्ग. या 6 पद्धतींच्या पलीकडे हे 6 पद्धती आधी आपण लक्षात घेऊया. उपासना मार्ग म्हणजे पदाध्व, पद आणि अध्व असं त्याच्यामध्ये शब्दफोड आहे. पदाध्व म्हणजे शब्द, ओळ किंवा श्लोक. म्हणजे भगवंताच्या भगवद्गीतेचा अभ्यास करताना सांगितलं मी नुसतं गीता म्हणा रोज. गीता म्हणजे गीता शब्द, फक्त 2 शब्दांचा गीता हा शब्द उच्चारणं एवढं जरी आपल्याकडनं झालं तरी सुद्धा आपल्या बऱ्याच पापांचं परिमार्जन होतं असं सांगितलं जातं. म्हणजे पद म्हणजे त्याचा भाग काय. सगळं भगवद्गीता म्हणायला पाहिजे असं काही नाहीये. नुसतं गीता नाम घेतलं, भगवद गीता एवढं न म्हणता नुसतं गीता म्हटलं तरी सुद्धा भाग बघतंय. ते तेवढ्याने सुद्धा आपल्या उपासना केल्यासारखं आहे. म्हणून आपण आपल्या मुला मुलींची नावं पूर्वी देवाची ठेवली जायची की त्या निमित्ताने तरी ते देवाचं नाव येऊ दे. गीता आता नाही, आता इतकी अगदी अनोखी नावं सगळी ठेवली जातात. पुढचं जे प्रकार आहे उपासनेचा तो आहे भुवनाथ. पुढचा जो शब्द आहे तो भुवनाथ म्हणजे विश्व मार्ग आहे. म्हणजे हा श्रीचक्राच्या संदर्भानं हा भुवनाब्दाचा उपासनेचा मार्ग आपल्याला सांगितला जातो. तिसरा आहे तो वर्णाब्ध. वर्ण म्हणजे अक्षर, बाह्य स्वरूप म्हणजे आकृती, अर्थ, मूर्तीपूजा, मातृका वर्ण म्हणजे अक्षरांच्या योगानं म्हणजे वर्णाक्षर स्वरूपामध्ये जी आहे ती वर्णाब्ध अशा तऱ्हेनं तिची उपासना केली जाते. तत्वाध्व म्हणजे काय तर तत्व मार्ग म्हणजे काही शिवगमानुसार तत्व सांगितलेली असतात. त्या तत्वानुसार म्हणजे आता वैष्णव धर्मामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की ते त्यांचं ते काय ते अस्त्र लावल्याशिवाय काही पाणी सुद्धा घ्यायचं नाही, तीर्थ घेतल्याशिवाय जेवण करायचं नाही असं त्यांनी तत्व घालून म्हणजे एक पद्धती घालून दिलेली आहे. त्यानुसार वागायचं. नंतर कलाध्व म्हणजे कला किंवा अंश मार्ग म्हणतात. 64 प्रकारची तंत्र, 64 प्रकारच्या कला, तिचं स्वरूप, तिचं रूप, त्यामध्ये चंद्राच्या कला सुद्धा येतात. ह्या सगळ्यांचं कलाब्ध अशा मार्गानं तिची उपासना करायची. म्हणजे मंत्र तंत्र ह्या स्वरूपाने तिची उपासना. नंतर मंत्राध्व म्हणजे मंत्राच्या सहाय्यभूताने तिच्या मंत्र कसा होतो तर अक्षरांच्या संयोजनातून मंत्र तयार होतो. जे काही विशिष्ट तऱ्हेची अक्षरं एकत्र आली अति, ह्रस्व, दीर्घ किंवा 2दा उच्चारण करून वगैरे अशी जेव्हा मंत्र तयार होतो त्यांचं उच्चारण करून आपण मंत्र निर्मिती होते आणि त्यांच्या सहाय्याने आपण तिचं पूजन करायचं. म्हणजे हे उपासनेचे त्यांनी 6 प्रकार सांगितले. 6 पैकी पाद म्हणजे वर्ण मंत्र आहे, ध्वनीच्या रूपामध्ये आहेत. याला विमर्श रूप म्हणतात. म्हणजे सगुण रूपामध्ये नसून ती निर्गुण रूपात त्या मंत्रात, त्या अक्षरात, शब्दसमूहात आपल्या समोर साकार होते. म्हणजे आपण जर मंत्र स्वरूपामध्ये जर तिचं म्हणजे वर्णाक्षरांच्या पहिलं जे आहे पदाब्ध, शब्द, ओळ
म्हणजेच मंत्र एखादा छोटासा, तेवढ्यामध्ये जरी तिला आपण त्या शब्दामध्ये, मी सुरुवातीला पंचदशाक्षरी मंत्राची त्या त्रिकुटाची माहिती जेव्हा थोडी सांगितली होती, त्याच्यामध्ये ती कशी आहे ते सांगितलं होतं. प्रत्येक शब्दाचा अर्थ सुद्धा आहे. मला वाटतं परवा कोणीतरी आपल्याला त्या पंचदशाक्षरी मंत्राचे गाणं काहीतरी म्हणून दाखवलं. प्रत्येक तो शब्द येणारा असं कोणीतरी, मला आता आठवत नाहीये कोणी म्हटलेलं, पण त्या प्रत्येक अक्षरानुसार ती त्यांनी एक पदरचना केलेली होती. जे 15 अक्षर आहेत तर 15 अक्षरांचं ते 15 कडव्यांचं ते गाणं होतं. त्यांनी कोणीतरी आपल्या याच्यामध्ये म्हटलंय त्या दिवशी. तर तसं म्हणजे त्या ओळीचा अर्थ त्याच्यामध्ये येतो, म्हणजे ध्वनी स्वरूपामध्ये ती आहे आणि शब्द समूहातून ती आपल्या समोर साकारते आणि मग ती आपल्या समोर तशी दिसली सगुण रूपामध्ये की आपण तिचं पूजन करू शकतो. राहिलेले 3 जे आहेत त्या भुवन कला तत्व हे अर्थाचे प्रकटीकरण करतात. त्यातून आपल्याला काही अर्थ अभिप्रेत होतो, मंत्रांचे अर्थ. म्हणजे 3 जे आहेत, पहिले 3 जे आहेत भुवन कला तत्व हे जे आहेत, या 6 पैकी पहिले 3 जे आहेत, म्हणजे पहिलं, तिसरं आणि 5वं कला ठेवलंय. तर हे जे तीन जे प्रकार आहेत उपासनेचे, हे आपल्याला तिचं प्रकटीकरण आपल्या समोर करून दाखवतात तार्किक गोष्टीतून. आणि दुसरे जे राहिलेले 3 आहेत ते तिच्या प्रकाशाचे भाग मानले जातात. म्हणजे शिवाचा नैसर्गिक स्वभाव हा शक्तीचा विमर्श रूपाशी एकरूप होणे, शाश्वत आत्मप्रकाशाशिवाय कोणतीही वस्तू आपल्याला दिसत नाही. म्हणजे जर आपल्या डोळ्यासमोर अंधारच असेल तर आपल्याला कोणती वस्तू दिसू शकेल का? पण जर उजेड असेल, आपले डोळे उघडे असतील, अंधार झाल्यावरती आपल्याला समोर काही असलं तरी काहीही दिसणार नाहीये. पण आपले डोळे उघडे आहेत आणि समोर प्रकाश आहे तर मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी दृश्य स्वरूपामध्ये दिसतात. म्हणून वाग्देवी सांगतायत की 6 अध्वन मार्ग पद्धतींच्या पलीकडं, म्हणजे हे 6 अध्वन मार्ग आपल्या लक्षात राहिले तर ठेवा, नाहीतर नाही ठेवले तरी चालतील, पण याही पलीकडं मुख्य महत्वाचं ते षडद्वातीत रूपिणी आहे. ह्या सगळ्याच्या पलीकडे ती आहे. त्यांना सांगायचं वाग्देवींना हेच आहे की तिला प्राप्त करण्यासाठी या 6 पद्धतींचा वापर करावाच, श्रीचक्राचं ध्यान करावं. म्हणजेच हळूहळू काय होतं की साधक भक्त त्याची बुद्धी स्थिर होते, मंत्रामध्ये सुद्धा सिद्धी प्राप्त होते आणि हळूहळू या जगाचं तत्व, काल, भुवन, तत्व, कला या ओलांडून, म्हणजे हळूहळू आपण जी ह्या त्यांच्या 6 पद्धती बघितल्या उपासनेच्या, ह्याच्या पलीकडे आपण जातो, आपली बुद्धी स्थिर होते आणि मग तिला प्राप्त करून घेण्यासाठी हे आपण शिकायचं आहे. या नामामध्ये शिवशक्ती मिलन सुरू होते. इथं ती ह्या सगळ्या स्वरूपामध्ये आहे, त्या मंत्रामध्ये आहे, त्या शब्दामध्ये आहे, त्या ध्वनीमध्ये आहे, त्या कलांमध्ये आहे. हे सगळं त्यांनी, ते तत्व जे आपण पाहतो त्या तत्वांमध्ये ती आहे. हे सगळं त्यांनी आपल्याला, किंवा आपले जे घटक तत्व जे आहेत पंचमहाभूतांचे, त्या तत्वांमध्ये सुद्धा ती आहे. सगळ्यामध्ये जर ती आहे तर म्हणून वाग्देवी तिला असं सांगतात की या सगळ्या तत्वांमध्ये असणारी ती, तिचं रूप हे त्याही पलीकडचं आहे. आणि ते जाणण्यासाठी अर्थातच आपण तिचं पूजन ह्या सगळं ओलांडून जाऊन करायचं. म्हणजे हे सगळे 6 उपासना मार्ग अवलंबायचेच आहे, पण त्याही पलीकडे ती असल्यामुळं त्या पलीकडे जायचं असेल तर आणखीन उपासना आपण तिची केली पाहिजे. कारण तिथं शिव आणि शक्ती दोघही एकत्रित येतात आणि ते एकत्रित आलं की एक गतीज ऊर्जा प्राप्त होते आणि तेव्हा आपल्याला सुद्धा आपली बुद्धी स्थिर शांत होऊन आपण सुद्धा त्या उपासनेमध्ये एकरूप होऊन जातो. म्हणून वाग्देवी म्हणताय षडद्वातीत रूपिणी अशी ती आहे. म्हणजे अध्वन मार्ग जे आहे ते उपासनेचे या साधन पद्धतींचा वापर करून आपण तिच्या रूपाच्या पलीकडं आपण जाऊ शकतो. आणि त्यासाठी तेवढी आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे त्या भगवतीकडं आणि त्या योगेश्वराकडं. आणि शिवरूप हा तिथे योगेश्वर रूप म्हटला तरी सुद्धा चालू शकते. शिव आणि शक्ती एकत्र आहे आणि म्हणून आपण तिची, त्या भगवतीची, या ललितांबिकेची प्रार्थना, तिची शक्ती आपल्याला मिळावी म्हणून उपासना करायची आहे. पुढचं जे रूप आहे
992 नंबरचं नाम अव्याज करुणामूर्ती. बघा, अव्याज करुणामूर्ती नाव तर किती छान आहे. अव्याज म्हणजे काय? आपण सव्याज म्हणजे काय? आपण एखाद्याला पैसे दिले तर सव्याज परत करणार आहे म्हणजे काय? आपण त्या पैशावर आणखीन पैसे देऊन चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याजानं आपण त्याच्यावरती पैसे देऊन देऊन परत त्याला परत करणार. पण अव्याज म्हणजे काय? तर काही नको, त्या नुसतं मी देतोय ना तेवढं मुद्दल तरी परत द्या. मुद्दल आता इथं त्याचा अर्थ नाही, पक्षपात रहित. अव्याज म्हणजे काय? पक्षपात रहित, की तुला एवढं देणार आहे हिला एवढं देणार आहे असं नाही, सगळ्यांना समसम सगळ्यांच्याकडे दिलंय. आपल्या अंतरात्म्यामध्ये प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये ती आहेच, फक्त सगळ्यात तिने दिलेलं आहे. पण तिला जाणून घेण्याची आपली शक्ती मात्र कमी जास्त प्रमाणात आहे. म्हणून त्यामुळे ती पक्षपात करणारी नाहीये. ललितांबिका पक्षपात कधीच करणार नाहीये, कारण ती कृपेची दयाळू करुणामूर्ती आहे. अव्याज करुणामूर्ती आहे असं म्हणतात. आता इथं अव्याज हे जे पक्षपात करणं म्हणजे म्हणतो आपण ते ढोंग करायचं. म्हणजे ढोंग करणारी नाहीये. सगळ्यांच्या बाबतीमध्ये सारख्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, तुझ्या डोक्यावर जास्त माझ्या डोक्यावर कमी असं कधी आहे का? कुठेही पडला तरी तो कोसळत असतो. म्हणजे तो अव्यक्त आहे, त्याला पक्षपात हा प्रकार माहित नाहीये. तसं ह्या अर्थाने दयाळू असल्याचा देखावा करणारी ती नाही आहे. ती नुसतं देखावा करायचा, हा मला किती माया आहे तुमच्याविषयी, मला किती तुमच्याविषयी आस्था वाटते, अगदी बोलण्यामध्ये भयंकर गोडवा पण मनामध्ये मात्र सगळी कटुता, असं नकोय. अशी ती नाही आहे. ललितांबिका तशी नाही आहे, तर ती खरोखरच दयाळू आहे. आणि त्यामुळं ह्या नामामधून आपल्याला तिचा सूक्ष्मपणे दिखावापणा, डोंगीपणा, लबाडीचा निषेध करतात. हे नाव जेव्हा वाग्देवींनी इथं उद्धृत केलं या ललिता सहस्रनाम स्तोत्रामध्ये, तेव्हा ती सूक्ष्मातल्या सूक्ष्म रूपाकडे जरी गेलो तरी सुद्धा ती कुठल्याही भक्तावरती कधीही अन्याय करणार नाही, कुणासाठीही पक्षपात करणार नाहीये, कुठला दिखावा करणार नाही, अवडंबर करणार नाहीये. तर ती सूक्ष्मातल्या सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा म्हणजे जसं ती आहे, ती लबाड नाहीये, ती डोंगी नाहीये, ती पक्षपात करणारी नाहीये. म्हणजे निषेधात्मक रूपानं तिचं वर्णन करण्याचा या वाग्देवीने म्हणजे नकारात्मक होकार म्हणतो ना आपण, दोन नकार म्हणजे एक होकार. असं जसं आहे तसं या निषेधात्मक बाबी तिच्या सांगितलेल्या आहेत, पण ह्या तिच्यात नाहीयेत, ललितांबिकेमध्ये नाहीयेत. त्यामुळं अनेक नामांमधून सुद्धा आपल्याला हे सूक्ष्मपणे वाग्देवी आपल्याला सांगतायत की हे तिच्याकडं नाहीये. अरे तिच्याकडं नाहीये म्हटल्यावरती ते आपल्याकडे तरी कशाला घ्यायचं? आपण पण डोंगीपणा करायचं नाही, आपण पण पक्षपात करायचा नाहीये किंवा लबाडी करायची नाही. जे काय आहे किंवा खोटा दिखावा काही आपण करायचा प्रयत्न, जे आहे ते आहे. नाही माझ्याकडे, मला जास्त दागिने नाहीये, ठीक आहे ना, नाहीये तर काय तुला खोटे घालून मिरव म्हणून कोण सांगतंय का? हा ढोंगीपणा कशाला पाहिजे? ही जी वृत्ती आहे ही आपण अंगी बांधण्याचा प्रयत्न करायचा. तिच्याकडनं हा गुण आपण शिकू. अनेक नामांमधून या ललिता मातेचे अनेक गुण आपण बघितलेले. त्यातल्या करुण, इथं करुणामूर्ती असा शब्द, अव्याज करुणामूर्ती असा शब्द आपल्या या नामामध्ये आलेला आहे. तर करुण आहे याची चर्चा झालेली आहे. आता ममता, दया, करुणा हे मातेचे म्हणजे आईचेच गुण आहे तो. आणि ते गुण म्हणजे ती सर्वोच्च माता आहे. आणि बरोबर शिव असताना तर ती रुद्रात म्हटलंय, रुद्राध्यायाचा जेव्हा अभ्यास आपण केला तेव्हा त्याच्यामध्ये असं म्हणजे निव्याधिना अव्याधिनी नाम पतये नमहा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की वारंवार शत्रूंना वेदना देणारा असा तो आहे, तो रुद्रदेव आहे. आणि ही त्याच्याबरोबर आहेच ना ललितांबिका, अव्याधिना निव्याधिना अव्याधिनी नाम पतये नमो, त्याला माझा नमस्कार असो. तेव्हाच शक्ती मात्र दयाळू होते, मायाळू आहे आणि ती आपल्या साधक भक्तांवर उपवास करणारी आहे. मग जरी समजा शंकर बरोबर आहे, तो जरी म्हटला की नाही याचा घात करतो आता, तरी ती त्याला करू देत नाही, कारण ती त्याच्या सोबत असते. म्हणून रुद्राध्यायामध्ये सुद्धा हे जे जेव्हा वर्णन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो पत्नी बरोबर असताना तो त्याच्यावरती एक प्रकारचा अंकुश किंवा वचक आहे त्याला, आणि त्यामुळं तो काही गोष्टी करत नाही. ती त्याचा राग
कारण शंकर जेव्हा खूप संताप किंवा क्रोध होतो तेव्हा तिसरा डोळा उघडून प्रलयाग्नी अग्नी प्रलय होण्याचा संकेत त्यावेळेस मिळत असतो. आणि तसं होऊन न देण्याचं काम केवळ आणि केवळ फक्त ही आपली ललितांबिका करू शकते. कारण ती त्याच्या बरोबर असते पत्नी आणि ती त्याला सांभाळते. त्याच्या क्रोधाचा अग्नी भडकून न देण्याचं काम ती करते. आणि म्हणून ती हे त्याच्या बाबतीत जसं आहे तसं ती आपल्यासारख्या साधक भक्तांसाठी तर आहेच आहे. हो, ती दयाळूच आहे, मायाळूच आहे. मग साधक भक्तांवर ती कृपा करणारच. म्हणूनच तिचा उल्लेख वाग्देवी करतायत की अव्याज करुणामूर्ती म्हणजे साक्षात करुणामयी मूर्त स्वरूपिणी अशी ही माता आहे, अशी ही आमची जननी आहे, अशी ही सर्वोच्च माता आहे, असं वर्णन त्या वाग्देवींनी इथं केलेले. आता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते की ती करुणामयी मूर्ती आहे. कितीही आपल्या मुलाकडनं चुका जरी झाल्या तरी सुद्धा त्याला माफ करून पुन्हा त्याच्या पायावर उभं करण्याची ताकद देण्याचं काम केवळ आणि केवळ माताच करू शकते. आणि ललिता माता त्यावेळेस तिला त्या मातेला सक्षम बनवती म्हणजे आपल्यासारख्या साधक भक्तांना आणि त्यांच्याकडे मार्फत ते करून येते. म्हणून तिला अव्याज करुणामूर्ती असं म्हटलेलं आहे. पुढचं जे नाव आहे ते आहे अज्ञान ध्वांत दीपिका. 293 नंबरचं नाव आहे. आता हे अज्ञान म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. अज्ञान अंधकार, अंधार, अंधाकरमय असं. ध्वांत म्हणजे मार्ग, मग अशी आपण बघितलेला आहे तो शब्द. आणि दीपिका इथं दीप म्हणजे दिवा, दीपिका दिव्यासारखी आहे ती. म्हणजे अज्ञान ध्वांत दीपिका ज्यांच्या जे अंधकारमय अज्ञानामध्ये आहे त्यांना दिवा घेऊन मार्ग दाखवणारी अशी ती आहे, असं त्या शब्दांचा अर्थ. ललितांबिका तर काय अज्ञान दूर करणारीच आहे ती. दिवा अज्ञान दूर करणारा दिवा म्हणजे ही आमची माता आहे. ते दिवा म्हणजे ज्ञानाचा स्रोत असा अर्थ घ्यायचा आहे. दिवा याचा अर्थ लाईट लावला की अंधार गेला असा, आपल्या मनातला अज्ञान गेलं असा अर्थ नाहीये. तर ती अशा तऱ्हेचा दीप आपल्या मनामध्ये प्रज्वलित करते ज्ञानाचा की ज्या योगे आपला अज्ञान अंधकार सुद्धा मनातला दूर होऊन जातो. आणि शिवाबरोबर जेव्हा ती असते तेव्हा स्वतःच्या स्वतंत्र शक्ती असणारी अशी प्रकाशमानता ती सगळीकडे पसरवते. ज्ञानाचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधकार दूर करतो. आणि त्याच वेळी जेव्हा आपल्या मनामध्ये अज्ञान आहे काही गोष्टींचं ते जर दूर व्हायचं असेल तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरला गेला पाहिजे. आणि असा जेव्हा ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनामध्ये येतो त्याच वेळेस आपण जे चक्राचा अभ्यास केला तेव्हा शेवटच्या चक्रामध्ये जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा तिथं आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, म्हणजेच आपण ज्ञानी किंवा योग्य होतो. आणि जेव्हा शेवटच्या चक्रामध्ये आपण पोहोचतो तेव्हा इथे एक प्रकारचा प्रकाश आपल्याला दिसायला लागतो आपल्या डोळ्यासमोर. म्हणजे आपल्या ध्यानामध्ये आपण इतकं एकरूप एकाग्र होऊन जातो की तिथं त्या प्रकाशामध्ये आपल्याला अशी एखादी प्रकाश देणारी मूर्ती डोळ्यासमोर येऊ शकते. आता तेवढी आपली पात्रता, तेवढी उपासना आपली व्हायला पाहिजे. म्हणून वाग्देवी म्हणतात की अज्ञान अंधकार करणारा, नाहीसा करणारा दीपक म्हणजेच ही आमची ललिता माता आहे. आणि म्हणून तिला अज्ञान ध्वांत दीपिका आहे. म्हणून एका म्हणजे त्या दिव्याच्या योगानं अंधार दूर होतो तसं तिच्या ज्ञानाचं आपल्या मनामध्ये प्रकाश पसरतो. तिने दिलेल्या ज्ञानामुळं आपल्याला ती सक्षम बनवते. आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये असणार अज्ञान जे आहे, आपल्याला जे माहिती नाही आहे ते सगळं दूर होत जातं. आता बघा आपण 993 नंबरच्या नावापर्यंत आल्यावर ललितांबिका कशी आहे हे जे आपल्या मनातलं अज्ञान होतं ते आता हळूहळू सगळं हळूहळू दूर व्हायला लागलं. आता आपण ज्ञानाकडे निघाले, ज्ञान आपल्याला मिळायला लागले की कशी आहे ती, तिचं रूप कसं आहे, तिच्याकडे गुण कोणते आहेत, हे सगळं आपल्याला तिचं परब्रह्म स्वरूप आपल्याला आता कळायला लागलेलं आहे. आणि हेच प्रकटीकरण आपल्याला ह्या नामामध्ये आपल्याला वाग्देवी करताना दिसत आहे. आणि म्हणून त्यांनी तिला अंधकार नाहीसा करणारा दीपक किंवा दिवा
म्हणून ही आहे अज्ञानध्वांत दीपिका, असा तिचा उल्लेख तिच्या सहस्त्रनामाच्या स्तोत्रातल्या नामामध्ये केलेला आहे. आता एक शेवटचा श्लोक राहिलेला आहे, पाठवले पाच सहा पान आहेत. आपण उद्या घ्यायचंय का मग? तर अशा तऱ्हेनं आपण 181 श्लोक आज संपवलेले आहेत आणि तिची 993 नावं, अजून आपल्याला 7 नावांचा अभ्यास करायचा आहे. नामं तिची माहिती करून घ्यायचे. शेवट अगदी आता तिची जी नामं आहेत ती पण खूप छान स्वरूपामध्ये वाग्देवी सांगतायत आपल्याला आणि आपणही हळूहळू त्या नामांकडं जे संपुष्टतेकडे येत आहोत तिच्या नावांचा अभ्यास करताना, सहस्त्रनाम स्तोत्राचा. तर आज आपण शक्यतो इथंच थांबूया. ह्या नामांमधनं आता तिचं जे गुण आपल्या पुढे आलेले आहेत त्या गुणांना आत्मसात करण्यासाठी आपण तिची उपासना करणार आहोत. आता येणाऱ्या नवरात्रामध्ये आपण रोज एकदा ललिता सहस्त्रनाम वाचून तिची ती शक्ती आपल्याला मिळावी अशी तिच्याकडे प्रार्थना करूया. आणि ती शक्ती आपल्याला ती नक्कीच प्रदान, कारण ती आपल्याला द्यायलाच बसलेली आहे. ते ज्ञान, ती शक्ती, ते सामर्थ्य ती नक्की देईल, कारण ती शक्ती देवता आहे. अशा या ललितांबिकेचं हे 181 श्लोकापर्यंतच नाम आपण आतापर्यंत अभ्यासलेली आहे. जे काय थोडाफार चांगला अर्थ कळला असेल तो तिच्या कृपेनेच सगळं साध्य झालेलं आहे. ते काही नाही झालं तर ते माझी खूप छान सांगतो, मला ऐकत राहावं असं वाटतं एकदम. तर ते आपण आता आज इथंच थांबूया. जय जगदंब, जय ललितांबिका आणि जय भगवती देवी. येणाऱ्या नवरात्रामध्ये आपण तिची उपासना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.